ऑलराईट, परफेक्ट. सो फक्त रेकॉर्डिंग पर्पजेससाठी आजच्या ज्या डिशेस आपण बनवणार आहोत त्याचं जस्ट थोडक्यामध्ये नावं सांगते. एक तर ब्रेकफास्ट डिश आहे, ज्याच्यात आपण पॅनकेक्स बनवणार आहोत, जे सेव्हरी पॅनकेक्स असतील, जे आपण रताळ्यांपासून बनवणार आहोत. मागच्या वेळेला कोणीतरी विचारलं होतं की आपण डिटॉक्सच्या वेळेला, किंवा राजश्री बहुतेक त्यांचाच प्रश्न होता, किंवा रेखाताईंचा प्रश्न असावा की आपण रताळ्याची रेसिपी दाखवली नव्हती का. सो आय एम ॲडिंग दिस रेसिपी स्पेसिफिकली, जो आपला डिटॉक्सचा दिवस म्हणतो, किंवा जो आपण उपासाचा दिवस म्हणतो, ज्या वेळेला आपण प्रोलॉंग पिरियडमध्ये साधारण एक 24, म्हणजे बऱ्याच वेळा लोक 24 तासाचा करतात, 18 तासाचा करतात. तर अशा वेळेला आपल्याला एक सस्टेन एनर्जीसाठी काही फूड कॅटेगरीज पाहिजे असतात, किंवा आपल्या यकृताला नॅचरल वे डिटॉक्सिफिकेशन एन्हान्स करण्यासाठी, थोडासा एक्स्ट्रा एफर्ट देण्यासाठी, किंवा त्याचे एन्झिमॅटिक ऍक्शन स्टिम्युलेट करण्यासाठी काही गोष्टी आपण खातो त्या दिवशी. तर त्या कॅटेगरीमधल्या 2-3 गोष्टी. सो बेसिकली स्वीट पोटॅटो पॅनकेक्स, त्याच्याबरोबर अवोकाडोची चटणी, दुसरं म्हणजे स्पिनच आणि स्ट्रॉबेरीजचं सॅलड, जे तुम्ही केव्हाही कुठेही समरमध्ये करू शकता. इट्स वन ऑफ द मोस्ट फेवरेट सॅलड टू मेक. म्हणजे खूप सेवरी आणि असं स्वीट सॅलड लागतं. तिसरं म्हणजे आपण ब्लॅक बीन्सचं सूप करणार आहोत. चौथं चिया पुडिंग. आणि पाचवी आपली स्मूदीची रेसिपी. सो दीज आर द टार्गेटेड रेसिपीज फॉर टुडे. सो आपल्या टायमिंग प्रमाणे आपण ती जस्ट प्रेप पण तसंच केलंय. सो विल स्टार्ट विथ दॅट. स्पेसिफिकली जी लोक माझ्याबरोबर कुकिंग करणार आहेत, इफ यू नीड लाईक अ मिनिट ऑर सो, लेट मी नो. आणि आपण त्या स्पीडनी, पण त्याला जास्त असं खूप वेळ लागेल असं काही नाहीये. त्याच्यामुळे शक्यतो माझ्या बरोबरीने स्पीडनी केलं तर जास्त चांगलं. ठीक आहे. टू बिगिन विथ, एज आय सेड, आपण फूड कॅटेगरी जी बघणार आहोत ती अशीच बघणार आहोत. क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स, म्हणजे त्याच्यामध्ये सल्फर कंपाऊंड्स जास्त आहेत. सो सल्फर कंपाऊंड्सचा उपयोग काय असतो, तर लिव्हर डिटॉक्सिफिकेशनला जे एन्झाईम्स लागतात, म्हणजे फेज 1 आणि फेज 2 साठी जी एक पर्टिक्युलर एन्झिमॅटिक ऍक्शन लागते, ते स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा अँटीऑक्सिडंट सपोर्ट पोहोचवण्यासाठी ह्या फूड कॅटेगरीजचा उपयोग होतो. आणि काही असं आउट ऑफ द वे जाऊन कुठल्याही फूड कॅटेगरीज नाही आहेत, किंवा काही जे आपल्या भाज्या आणि जे काही बाकीच्या फळं बिळं आहेत ते असं कुठेही आउट ऑफ द वे नाहीये. ते तुम्हाला रेग्युलर मिळण्यासारखे, रेग्युलर अवेलेबल असलेल्या गोष्टी आहेत. सो आपण काही प्रिपरेशनने सुरुवात करूया. पहिली पहिली गोष्ट जी आपण करणार आहोत ती म्हणजे क्विकली, जे चालू असताना, म्हणजे वाईल वी आर मेकिंग दी अदर हिटिंग थिंग्स, एक आपली जी चिया पुडिंगची रेसिपी आहे, तर ती चिया पुडिंगची रेसिपी मी ऍक्च्युली डिक्टेट करणार आहे, कारण मी ती काल रात्री तर तुम्हाला बघण्यासाठी म्हणून ऑलरेडी करून ठेवलं होतं. सो ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट मी ग्रॅब द प्रीमेड थिंग्स ऑलरेडी. तर अशा पद्धतीने ते फायनल प्रॉडक्ट जे आहे त्याचं, ते अशा पद्धतीने दिसतं. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर सोप झाली आहेत बऱ्यापैकी, आपली चिया सीड्स बऱ्यापैकी सोप झाली आहेत. आणि हे दिसत नाहीये. दोनही ग्लास मिळून 1 कप आहे. म्हणजे एका माणसाचं सर्विंग अर्धा कपाचं आहे. आणि ते करायचं कसं, तर तुमच्या सगळ्यांकडे आता जी जी लोक, ॲज आय सेड, हुएवर इज कुकिंग विथ मी, ग्रॅब 1 कप ऑफ आयदर आल्मंड मिल्क, किंवा तुमच्याकडे आल्मंड मिल्क अलॉंग विथ, मी आल्मंड मिल्क दिलं होतं लिस्टमध्ये. सो आल्मंड मिल्क असेल तर आल्मंड मिल्क, आणि त्याच्या बरोबरीने तुमच्याकडे आल्मंड मिल्क नसेल तर कोकोनट मिल्क इज ऑल्सो फाईन. सो स्टार्ट विथ 1 कप ऑफ आल्मंड मिल्क. एक एक आल्मंड मिल्कचा जे काय तुमच्याकडे 1 कपाचं मेजरमेंट असेल, माझ्याकडे मी आता या गोष्टी वापरते, किंवा तुमच्याकडे ग्लास मेजरमेंट्स असतील तर ती वापरू शकता. सो 1 कप ऑफ आल्मंड मिल्क. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा थिकनेस येण्यासाठी, म्हणजे ते जे चिया सीड्सच्या आतमध्ये एक म्युसिलेजेनियस सबस्टन्स असतो, जेव्हा तुम्ही ते सोक करता, त्याच्यामुळे ते सोक केल्यानंतर त्याच्यातलं एक जो एक केमिकल असतं ते रिलीज होऊन, इट गिव्स यू द स्टिकी म्युसिलेजेनियस आणि जेलेटिन काइंड ऑफ अ फिलिंग टू युअर डिशेस. आता एका कपाला अशा पद्धतीचं जेलेटिनस फिलिंग येण्यासाठी, किंवा जेलेटिनस थिकनेस येण्यासाठी, साधारणतः 3 टेबलस्पून चिया सीड लागतात. आता मी चिया सीड्स कशी दिसतात, तर जी लोक कुक करत नाहीयेत त्यांच्यासाठी चिया सीड्सचं अशा प्रकारे अगदी बारीक त्याचं, अगदी तिळाच्याच आकाराचे, पण तिळापेक्षा जवळजवळ 1/4 पेक्षा पण कमी, म्हणजे 1/8 साईज मध्ये चिया सीड्स असतात. आणि नुसते चिया सीड्स खायलाही खूप चांगले लागतात. म्हणजे त्याला तुम्ही स्मूदीज मध्ये वापरा. पण चिया सीड्सचा अजून एक फायदा म्हणजे, एकतर
हाय फायबर असलेलं कंटेंट सीड्स आहेत हे. जसं फ्लॅक्स सीड्स आहेत तसे चिया सीड्स हाय फायबर कंटेंट आहे. आणि त्याचबरोबर ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चिया सीड्सचं म्हणजे तुमच्या कुठल्याही सकाळच्या पाण्यामध्ये म्हणा किंवा आदल्या रात्री चिया सीड्स पाण्यामध्ये भिजवून ठेवून किंवा तुमच्या स्मूदीज मध्ये चिया सीड्स टाकल्यानंतर एक जे म्युसिलिजेनियस फिलिंग येतं ते तुमच्या गट्सना कोटिंग करून दॅट गिव्स यू रिफ्लेक्सचा, ज्यांना रिफ्लेक्सचा इश्यू आहे किंवा हायपर ऍसिडिटीचा इश्यू आहे त्यांच्यासाठी हे जास्त फायदेशीर ठरतं. काल ऍक्च्युली प्रभाताईंकडे मी गेले होते त्यावेळेला त्यांना ते त्यांच्याकडे सोप केलेल्या ते सब्ज्या पण दिसला मला. सो चिया सीड्सचा हा एक फायदा असतो की तुम्हाला दॅट इज समथिंग यू विल ऍब्सोल्युटली यूज फॉर युअर कुकिंग. सो हे तुम्ही तुमच्या स्मूदीज मध्ये टाका, कुठल्याही म्हणजे कुठल्याही पदार्थांमध्ये टाका, तुमच्या रेग्युलर सॅलेड्स मध्ये टाका. पण त्याचा फायदा जास्त सोक केल्यानंतर होतो. सो इफ यू सोक इट ओव्हरनाईट इट्स ऍक्च्युली मोर हेल्पफुल. तर आता हे मी ॲज आय सेड की तुमच्या एका कपाच्या मिल्कमध्ये तुम्हाला 3 टेबलस्पून चिया सीड्स टाकायचे आहेत. राजश्री ताई, अलका, यू आर विथ मी? अलका, तू तुझं त्या दुसऱ्या ह्याचं पण ऑन करू शकते का? ते म्यूट आहे कारण ना, ते रेकॉर्ड होण्यासाठी ते ते पण ऑन हवं. अगं मी इथे ऑन केला ना तर त्याचा दुसरा म्हणजे हा जो कॅमेरा आहे तर तो त्याच्यात इको येईल. अच्छा, बरं, ठीक आहे. म्हणजे आय एम नॉट शुअर की हा दुसरा विंडो रेकॉर्ड होतोय की नाही. हा, कारण ते त्याच्यामध्ये इकोचा प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. सो ऑलराईट. अलका, सो हे जे टीओ 3 टेबलस्पून काढले ते आता त्या दुधात घालायचं का हा, ते पाण्यात दुधात भिजवायचं? दुधात घालायचे 3. हा. आणि शक्यतो दूध नॉर्मलला आलं तर उत्तम, थंड असेल तरी काही हरकत नाहीये, त्याच्यामध्ये टाका. तर मी काय केलंय, मला म्हणजे नुसता आंबा काल मिळाला नाही, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा जो आंबा एक्सपेक्टेड होता तो मिळाला नाही. म्हणून मी काल मला मँगोचा अनस्वीटन पल्प्स मिळतात तिकडे, तर तो मँगोचा अनस्वीटन पल्प माझ्याकडे होता. सो दॅट आय हॅव ऍडेड अलॉंग विथ द मिल्क वाईल ब्लेंडिंग. सो दॅट्स अनदर ऑप्शन फॉर यू. आत्ताच खरा काय म्हणतात ना, मँगोचा खूप म्हणजे आंब्याचा खूप चांगला सीझन आहे, त्याच्यामुळे आंबे अगदी व्यवस्थित सीझन मध्ये आहेत ओव्हरऑल. सो यू कॅन ब्लेंड इट अलॉंग विथ आल्मंड मिल्क वाईल सोकिंग, तसं करू शकता. किंवा चॉप्ड जे आपले मँगोज असतात ते ह्याच्यावरती टाकू शकता. आता मी मँगोजच्या ऐवजी आय एम गोइंग टू यूज द स्ट्रॉबेरीज. आता स्ट्रॉबेरीज कापताना पण थोडस जर का डेकोरेटिव्ह गोष्टी करायच्या असतील, तर दिस इज माय स्मॉल कार्विंग नाईफ. तर ह्याचा जो दांडा आहे तो काढायचा नाही. आणि ही मुलांसाठी एकदम ज्याला म्हणतो ना आपण फन ऍक्टिव्हिटी सारखं आहे. ऑफकोर्स यू हॅव टू वॉच वाईल द यंग किड्स आर कुकिंग, परंतु त्यांच्यासाठी किंवा मोठी जी यंग मुलं आहेत ज्यांना काहीतरी समथिंग मोर रिलेटेड टू द फूड, सो कापताना ते कसं कापायचं, तर जस्ट टेक द नाईफ, जंटली कट इट, नॉट ऑल द वे डाऊन, जस्ट द स्लिट्स. आणि ह्याला जर का पान असेल ना तर ते जास्त छान दिसतं, तर ते पान शक्यतो स्ट्रॉबेरीजचं काढू नका. तर माझ्या या स्ट्रॉबेरीला नेमकं पान नाहीये, परंतु आणि त्याला स्लिट्स केल्यानंतर ऑल आय एम गोइंग टू डू इज टू स्प्रेड इट आउट. तर हे जेव्हा तुम्ही सर्व करता कुठल्याही डिशेस वरती वगैरे पण, सो दिस होल्ड्स व्हेरी नाईसली. जस्ट पुट इट ऑन युअर पुडिंग अशा प्रकारे. आणि देन यू जस्ट टेक अ स्मॉल लीफ ऑफ मिंट. किंवा लहान मुलांना जर का तुम्ही कधी आईस्क्रीम वरती वगैरे टाकून देणार असाल तर एक सेकंड. तो मिंटचे फक्त मी क्रश केलेत. आय हॅव जस्ट क्रश द मिंट अँड पुट इट ॲट द बॉटम. दॅट्स ऑल यू विल नीड जस्ट टू मेक द पुडिंग. आणि हे अत्यंत हेल्दी कॅटेगरीमध्ये जातं. ह्याच्यात अजिबात साखर नाहीये. जे काही असेल ते तुमच्या आल्मंड मिल्क आणि रेग्युलर ज्या काही तुमच्या बाकीचे पदार्थ आहेत त्याच्यामधनं येतात. तर ज्या लोकांना साखरेचं रादर दे प्रिफर टू इट शुगर, तर अशा वेळेला यू कॅन ऍक्च्युली ऍड ज्याला आपण नॅचरल शुगर म्हणतो ना आपण, ती नॅचरल शुगर किंवा मेपल सिरप टाकलं तरी हरकत नाही. और यू कॅन ऑल्सो यूज द मोलॅसेस. मोलॅसेस गिव्ह यू मोर थिकनेस टू युअर डिशेस आणि इन कम्पॅरिझन टू द अदर शुगर्स मोलॅसेस इज बेटर. सो मोलॅसेस यू कॅन ऍड, कारण ते लिक्विड फॉर्म मध्ये पण असतं. सो अगदीच ज्यांना नाही मला काहीतरी गोड खायची इच्छा आहेच, सो और
आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा साखर किंवा गोड काहीतरी टाकता तर ते कधी खायचं? तर जेव्हा आयदर तुम्ही एक्सरसाइजला जाणार असाल किंवा हे खाऊन तुम्ही जर का एक 30 मिनिटाचा वॉक घेतला तर इट विल ऍक्च्युली सबसाइड, म्हणजे ते जे तुमची एनर्जी असेल ती तिथे यूज होऊन जाईल. सो असं नाही की आपण खायचंच नाही, जे काय आहे ते खा आणि योग्य पद्धतीने त्याचा वापर करा. सो दॅट्स ऑल वी हॅव टू डू. सो दिस इज अवर फर्स्ट वन विच इज व्हेरी व्हेरी इझी टू मेक. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली मी मँगो टाकलं होतं, तर मँगोच्या ऐवजी तुम्ही स्ट्रॉबेरीजचा पल्प टाका, चिकूचा पल्प टाका, किंवा जे अजून गोड तुम्हाला जे काही फळं आवडतात, केळ्याचा पल्प देखील टाकू शकता. आणि नाही त्यांनी प्रश्न आहे की डू यू बॉईल द मिल्क? नो, ऍब्सोल्युटली नॉट. आल्मंड मिल्क आणि कोकोनट मिल्क यू डोंट हॅव टू बॉईल, इट जस्ट कम्स आउट ऑफ द कार्टन आणि त्याच्या आतमध्ये डायरेक्टली चिया सीड्स सोक करून टाकायचे. सो हुएवर इज मेकिंग इट नाव दे कॅन जस्ट यूज द रेसिपी. अँड दे आता साधारण आता 11 वाजले, सो अजून एक 8-9 तासाच्या अंतरावरती तुम्ही ते संध्याकाळच्या डिनरच्या वेळेला यू कॅन ईट इट ॲज युअर डिझर्ट. बट दिस इज अ फन वे ऑफ द फन वे ऑफ कटिंग द स्ट्रॉबेरीज. जस्ट अ स्मॉल टिप की तुम्हाला कधी जस्ट टू वाव प्रेझेंट करायचं असेल तुमच्या गेस्ट समोर वगैरे. सो दिस इज हाऊ यू डू इट. सो दिस इज अवर फर्स्ट वन विच गोज इन द फ्रिज. तसंच हे दुसरं म्हटलं तसं की एका कपामध्ये 1 कप दुधाच्या मध्ये आल्मंड मिल्क मध्ये 2 ग्लासेस होतात आणि हाफ कप इज अ सर्विंग. Rajeshri, are you Kiva Medha? Are you हा. so Medha is asking, do you blend all the ingredients? So you don't have to blend it, just mix it well. There is absolutely no blending needed. नुसतं एकत्र मिक्स केलं की चिया सीड खूप पटापट मिक्स होतं. So that's one of the नाही best way to that is another best way about chia seeds. नाही, झालं माझं, मी ठेवलंय आता सेट व्हायला. Perfect. आणि तुमच्या या माऊला काय आवडतं? फळं कुठली आवडतात? तिला केळं, बनाना, तिला फळं सगळी आवडतात. Okay, so you can actually cut the banana when you are eating, okay? ओके Make the small pieces of banana and put it on your pudding. ओके. आणि माझा अजून एक पटकन प्रश्न आहे, माझा एक हा. पटकन प्रश्न आहे की चियाच्या ऐवजी जवस घेतलं, फ्लॅक्ससीड, तर त्याचं प्रमाण काय? सेम एक्झॅक्ट सेम प्रमाणामध्ये आहे. म्हणजे तुम्ही परफेक्ट. जेवढं प्रमाण, पण मला पर्सनली आय वुड प्रिफर टू हॅव चिया सीड्स, कारण त्याला एक वेगळ्या प्रकारचं करेक्ट कोटिंग ते करेक्ट दिलं जातं. करेक्ट टेक्स्चर असतं. दुसरा एक प्रश्न आहे, डू यू बॉईल द मिल्क? नाही, मी म्हटलं ना, बॉईलची काहीच गरज नाही. इज ऍब्सोल्युटली नो नीड. ऑलराईट, सो आता आपण आपल्या पुढच्या म्हणजे आपली जी मेन सुपाची रेसिपी आहे त्याचं प्रिपरेशन सुरू करू. सो आता सुपासाठी आपल्याला जे लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, ज्यांच्या आता मी आय रीड द रेसिपी इन्ग्रेडियंट्स अँड यू ऑल कॅन जस्ट टेक इट आउट. माझं ऑलरेडी ठेवलेलं आहे इकडे. सो ऑलिव्ह ऑइल लागणार आहे, त्याबरोबर एक कांदा छोटा, मीडियम ऑनियन, हा मोठा आहे थोडासा मला, पण आय कट इट अँड सी की मला किती लागणार आहे. सो युजली एक 1 मीडियम ऑनियन. आणि हे जे सूपचं प्रमाण मी सांगते ते 2 माणसांसाठी आहे. सो पीपल विल ईट 2 people will eat at in one serving जे आपण आता करणार आहोत. सो एक मीडियम ऑनियन, त्याचबरोबर एक आपला लसणाची पाकळी, मोठी लसणाची पाकळी आहे. त्याचबरोबर एक आता मला स्वतःला ग्रीन बेल पेपर आणि येलो बेल पेपर बऱ्यापैकी वापरायला आवडतं. सो टोटल म्हणजे त्याचं अर्ध आणि अर्ध, म्हणजे 1/4 कपामध्ये अर्ध म्हणजे 1/8 एक ग्रीन बेल पेपर असेल आणि 1/8 मी ऑरेंज बेल पेपर घेतले. तर ह्या दोघांपैकी तुम्ही रेड घेऊ शकता, विच एव्हर कलर यू लाईक. सो यू चूज युअर कलर्स. जेवढं कलरफुल दिसेल तेवढं जास्त छान खायला, आणि जेवढे कलर्स वापराल तेवढे हाय पॉलिफिनॉल्स तुमच्या पोटामध्ये जातात, विच आर स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट्स. व्हायटमिन सीचा नॅचरल सोर्स आहे जो आपला कॅप्सिकम किंवा बेल पेपर ज्याला म्हणतो. आणि दॅट्स अनदर रिझन वाय इट इज बीइंग युज्ड इन कुकिंग द डिटॉक्स फूड्स, किंवा ज्या वेळेला आपण उपवास करतो त्या काळामध्ये तुमचं टू एनहान्स द डिटॉक्सिफिकेशन, दिस इज व्हॉट इज बीन युज्ड. सो लेट्स स्टार्ट कटिंग. मी दोन्ही मिळून पाव कप घेणार आहोत आपण. सो हे माझं पाव कपाचं माप आहे. मी थोडंसं जास्त घेणार आहे, पण ॲज आय सेड की मला पेपर्स इन जनरलच आवडतात. सो दॅट इज हाऊ आय एम गोइंग टू कट इट. सो कापताना मी ऑलरेडी जेवढं लागणार आहे तेवढंच घेतेय कापून. कांदा पण पाव कप? कांदा नाही, कांदा तुम्हाला एक अख्खा अनियन घ्यायचा आहे, जो तुम्ही घेतलाय ना अख्खा मीडियम साईज अनियन, तो अख्खा मीडियम साईज अनियन घ्यायचा. आणि आता कांद्याचं महत्व ह्याच्यामध्ये, कांदा आणि लसणाचं महत्व ह्याच्यात अगेन
दे कम फ्रॉम दी सल्फरस, ज्याला आपण म्हणतो कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये हाय सल्फरस कंपाऊंड्स. त्याचबरोबर कांद्यामध्ये क्वार्सिटीन असतं, विच इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर युजली गिव्हिंग यू द नॅचरल वे ऑफ स्टेबिलायझिंग द मास्ट सेल्स. म्हणजे ज्यांना ॲलर्जीजचा प्रॉब्लेम आहे, सीझनल ॲलर्जीजचा प्रॉब्लेम आहे किंवा जनरल ॲलर्जीजचा प्रॉब्लेम आहे, त्या लोकांसाठी क्वार्सिटीन हे जे कंपाऊंड आहे दॅट इज बीन युज्ड फॉर गट हिलिंग किंवा गट प्रोसेसेसमध्ये वापरलं जातं. सो जेवढं तुम्ही नॅचरल वेनी आपल्या पोटात त्या गोष्टी घ्याल, कारण आपल्याला प्रकृतीने या नॅचरली दिलेल्या गोष्टी आहेत, तर त्या वापरा मॅक्सिमम रादर दॅन टेकिंग नुसतेच सप्लिमेंट्स. कारण दे आर नॉट मॅजिक पिल्स. द फूड इज ॲब्सोल्युटली नीडेड टू गिव्ह यू द नॅचरल वे ऑफ हिलिंग. सो लेट्स स्टार्ट कटिंग ऑर बेल पेपर्स. आणि बेल पेपर्स कापताना नेहमी आपल्या म्हणजे हा जो वॅक्सी पार्ट असतो त्याच्यावरनं कापायचं नाही. यू शुड ऑलवेज कट इट फ्रॉम इनसाइड. सो आधी मी स्ट्रिप्स कापून घेतल्या आहेत आणि आय एम जस्ट मेकिंग इट इन टू अ स्मॉल चॉप्स. चॉप बेल पेपर आहे. दिस इज नॉट डाइस्ड. डाइसचा अर्थ होतो की थोडे जास्त पीसेस असतात. सो दिस इज द चॉप्ड बेल पेपर फॉर मी. आणि मी थोडं अजून घेणार आहे, कारण मला ॲज अ सेड की आय लाईक द ओव्हरऑल टेस्ट ऑफ बेल पेपर. आणि बेल पेपर ऍक्च्युली तुमचं जे उरलेलं बेल पेपर असतं ना, त्याची चटणी पण खूप छान लागते. सो इफ यू कॅन जस्ट स्टर फ्राय इट ऑन द आपल्या तव्यावरती, आणि बेल पेपरमध्ये नुसतं कोथिंबीर, लसूण, तुम्हाला अगदीच टेक्स्चर द्यायचं असेल. आय एम शुअर साऊथकडची जी माणसं आहेत त्यांना दिस इज वन ऑफ देअर कॉमन वेज ऑफ मेकिंग चटनीज. ओके, हा तो दिस इज अ बेल पेपर पार्ट. आता त्याच्यानंतर आपला जो कांद्याचा पार्ट आहे दॅट विल फिनिश. आणि शक्यतो येलो ऑनियन घ्यायचं, कारण येलो किंवा व्हाईट ऑनियन पण चालेल या कुकिंग रेसिपीला. कारण व्हाईट किंवा येलो ऑनियनला एक थोडासा गोडसर त्याची टेस्ट असते इन कम्पॅरिझन टू द रेड ऑनियन. whoever is cooking, they are all with us. येस. काय स्पीड कमी भराभर होत असेल तर सांगा, नक्की थांबवा मध्ये. या. आणि कांदा जेवढा बारीक कापाल तेवढं चांगलं, कारण इट विल ऍक्च्युली आतमध्ये चांगलं ते स्टर फ्राय होतं मग. ओके. But just so you know, then we can't go outside, okay? Yeah, you can go. You can तो go. कांद्याचं मेजर मध्ये किती आहे? एक medium चा cup कांदा मध्ये. मीडियम समजा असेल ना, तर हा साधारण जास्तीत जास्त 1 कप असणार. जाऊन घेऊन That's जातील. what I'm saying. Wanna go outside? Go. Go away, because this is going to be in the. You Oh. cannot. Go wash your अलका, पहिल्या रेसिपीचं नाव काय ग? दॅट वॉज मँगो चिया पुडिंग. हा. अलका, तू खूप एक्सपर्ट चॉपर आहे असं कमेंट आलेली आहे. हा, तू खूप एक्सपर्ट चॉपर आहेस, खूप काय छान नाही, चॉप हे करतेस सगळं असं. आपल्या अशी एक्सपिरियन्स अशी वरनं कमेंट गोष्टी आलेली आहे, असतात. कमेंट आली अशी. बरोबर जायचं असतं का बाहेर, त्याच्या एक्सपिरियन्स वरनं आलेल्या गोष्टी आहेत या. आणि अलका अलका आमच्या दररोज जवळ राहायला chop- पाहिजे होती. आणि अलका दररोज चॉप करायच्या आधी तिच्या सूर्या हे करते, हो, मी धार धार करते. देते त्यांना. नॉर्मली आठवड्यातनं एकदा. ते एकदा आम्हाला दाखव. धार करायचा या हा, Absolutely. आमच्याकडे आहे ते, मला येत नाही करायला म्हणून. हा, नाही मी आपण आजच्या सेशन मध्ये मिळाला वेळ तर करूया. बर. आता आपला अनियन झाला, आपले बेल पेपर्स झाले. लेट्स चॉप दी गार्लिक. आणि गार्लिक पण आपल्याला बारीक मिन्स्ड करायचं आहे. आणि मिन्सिंगच्या वेळेला तुम्हाला हवं असेल ना, तर यू कॅन ऑलवेज ऍड अ लिटल बिट ऑफ सॉल्ट. आणि आताच्या कुकिंग मध्ये बघितलं असेल तर मी अजून सॉल्ट घेतलंच नाहीये. देयर इज ऍब्सोल्युटली, आता ह्याच्यामध्ये पण जास्त सॉल्ट जाणार नाहीये.
हे फाईन चॉप झालं गार्लिकचं पण. मी वॉश माय हँड्स. आता असे आपण वन्स अ मंथ करू शकतो का? सेशन आपल्याकडे बघू, आपण प्रयत्न करू. एक साधारण क्वार्टरली तरी एखादा सेशन झाला तर विल सी. आता हे स्पायसी ब्लॅक बीन सूप असल्यामुळे हॅलोपिनिओ येणारच. तर आता हॅलोपिनिओ कसं खायचं हे तुमच्यावर आहे. ज्या लोकांना खूप तिखट खायची सवय आहे किंवा ज्यांना तिखट खायची रादर इच्छा असेल तर त्यांनी हॅलोपिनिओज यू कॅन जस्ट टेक इट विथ सीड्स ऑन. पण आय एम गोइंग टू टेक इट विदाउट सीड्स बिकॉज आय डोंट वॉन्ट टू स्पायसी द सूप नॉट टू बी टू स्पायसी, कारण आपण चिली पावडर पण टाकणार आहोत. सो ते काढताना कट द हॅलोपिनिओज इन हाफ. ज्या लोकांना सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा ज्यांना तिखटाचा इश्यू आहे त्यांनी ऑफकोर्स ग्लोव्स घालून करा ही गोष्ट. कारण त्याचे सीड्स हे जे आतमधले जे मॅजिकल सीड्स असतात ना, दोज आर द वन्स विच आर गिव्हिंग यू द म्हणजे स्पायसीनेस. आणि ह्याच्यामध्ये कॅप्सायसिन असतं विच इज ॲक्च्युअली रिअली गुड फॉर आर्थरायटिक पेन. सो ते बाहेर तुम्हाला टॉपिकल क्रीम्स जे मिळतात ना आर्थरायड, ते आम्ही कंपाऊंड्समध्ये पण वापरतो. सो कॅप्सिझिन अलॉंग विथ रेग्युलर तुमचा जो बेसिस असतात ते. तर इफ यू एनीबडी हू इज टुवर्ड्स द आर्थरायटिक पेन तर त्यांनी थोडंसं कॅप्सायसिनचं किंवा चिलीचं प्रमाण खायला हरकत नाही. व्हॉट एव्हर यू कॅन टॉलरेट अप टू युअर टमी टॉलरन्स. सो आय एम गोइंग टू टेक द सीड्स आउट. आणि सिमिलर वेनी आपण बाकीचं जसं कट केलंय तसंच आपण कट करून घेणार आहोत. आणि आता हे जे सूप आहे ब्लॅक बीनचं, ह्याच्यात तुम्ही काही रेडी ज्या लोकांना जे ग्लास बॉटल्स मध्ये पण चॉप चिलीज मिळतात. सो यू कॅन ऍक्च्युअली यूज दॅट इफ यू वॉन्ट. पण आय लाईक द फ्रेश इन्ग्रेडियंट्स म्हणून मी तसं वापरलंय. तुम्ही अगदी भारतीय पद्धतीने ताटामध्ये सगळं गोळा केलंय. मला खूप आवडलं बघायला. मला माझ्या आईची आठवण आली. ताटामध्ये आपलं मला म्हणजे आमच्या घरी सासूबाईंची सगळी ताटं इकडे आलेली आहेत. त्याच्यामुळे प्रिपरेशन हो असतात ती हो ताटात करते मी. पूर्वी आम्ही ताटात जेवायचो. हा, आमच्याकडे युजली नैवेद्याचं ताटामध्येच वाढलं जातं. ओके, सो एका साईडला मी हीट करत ठेवलंय. व्हॉट इज अनदर ऑप्शन फॉर ब्लॅक बीन्स इफ यू कॅनॉट टॉलरेट देम. ब्लॅक बीन नसेल तर यू कॅन अनदर ऑप्शन इज टू यूज दी रेड किडनी बीन्स इफ दॅट इज मोर कन्व्हिनियंट. पण हे स्पेसिफिक सूप कम्स फ्रॉम दी स्पॅनिश कुझिन त्याच्यामुळे तुम्हाला किंवा मेक्सिकन कुझिन, त्याच्यामुळे ब्लॅक बीन्सचा वापर केला जातो. बरं, ब्लॅक बीन्सचं अजून एक द ब्युटी पार्ट ऑफ ब्लॅक बीन्स, त्याला टर्टल बीन्स पण म्हणतात. नॉट ओनली बिकॉज ऑफ हॅव्हिंग द हायएस्ट फायबर कॉन्टेंट आय वुड से. आणि अशा प्रकारे दिसतं. तर हे तुम्ही घरी सोक करून आदल्या रात्री व्यवस्थित बॉईल करू शकता. इन्स्टापॉट मध्ये तर खूप चांगलं बॉईल होतं हे. आणि हे जे सूप आहे हे आपल्याला परत दिस इज 15 ounces म्हणजे साधारण हे आय वुड से लेट्स सी अप्रॉक्सिमेटली 2 cups ऑफ ब्लॅक बीन्स. म्हणजे एका ह्याच्यामध्ये एका माणसाला अर्धा कपाचं सर्विंग आहे. त्याच्यामुळे हे 2 cup ऑफ ब्लॅक बीन्स हे सोक केलेले. आणि त्याच्या बरोबरीने हे बाकीचं सगळं जे सामान आहे सगळं ओव्हरऑल सूप इज गुड फॉर 2 people. सो हे सगळं आपण 2 माणसाच्या अंदाजाने बनवलंय. सर हा ब्लॅक बीन्स. एक प्रश्न आहे अलका. हा, माझ्याकडे कॅन्ड मी ते सूप हे ब्लॅक बीन्स वापरतीये, तर त्याला हो चालेल, वापरा तुम्ही, हरकत नाही. फक्त ते स्वच्छ धुवून घ्या. कॅनचे जे वापराल ना ते स्वच्छ धुवून घ्या. आणि लुक फॉर लो सोडियम. ऑलवेज लुक फॉर लो सोडियम. लो सोडियम आहे. परफेक्ट, या दॅट्स फाईन. कारण मला इथे शिकागो मध्ये जरा ते जमलं नाही सगळं करायला. नाही नाही, दॅट्स फाईन. ते स्वच्छ धुवून घ्या, फक्त ते पाणी निघून जाऊ दे त्याचं. ओके. 2 कप बीन्स घेतल्यास ना ग? मी पण भावना बोलतेय. मी पण ब्लॅक बीन्स वापरते, धुवून पण घेते आणि लो सोडियमचे घेते. या दॅट्स ऍब्सोल्युटली फाईन. सो तसंच वापरले मी पण. आणि ब्लॅक बीन्स अगेन फायबरचं तर कंटेंट आहेच आहे त्याच्यामध्ये.
आणि दुसरी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जी लोक डायबिटिक आहेत त्यांच्यासाठी पण ब्लॅक बीन उपयोगी पडतं. कारण एक तर त्याचं GI इंडेक्स सरप्राइझिंगली इट्स ओनली अबाउट 36-38. त्याच्यामुळे लो GI इंडेक्सच्या कॅटेगरीमध्ये ब्लॅक बीन्स जातं. म्हणून ज्यांना शुगरचा इश्यू आहे की मी खूप जास्त बीन्स खाऊ शकत नाही कारण कार्बोहायड्रेट्सचा प्रॉब्लेम असेल असं वाटतं, तर अशा लोकांसाठी हे सूप अनदर गुड चॉईस ऑफ हॅव्हिंग इट इन युअर लंच डिनर किंवा इन युअर कुझिन्स ओव्हरऑल. सो मी हे 2 कप आपल्या सेट देर इज अ सर्विंग ऑफ 2, सो म्हणून 2 कप आहे, एका कपाचं 1 सर्विंग, सो इट्स ऑल टुगेदर 2 कप्स. अलका तू भारतीय म्हणालीस दुकानात तर काय नावाने मिळतात? ह्याला टर्टल बीन्स म्हणतात ऍक्च्युली. आणि पण आपल्याकडे काय म्हणजे घेवड्याचा प्रकार आहे बेसिकली हा. अच्छा अच्छा, ओके, घेवड्याच म्हणजे तुम्हाला थँक्स. घेवड्याचं सूप जर का म्हणजे त्याचं सबस्टिट्यूट म्हणून आपला रेग्युलर घेवडा जो मिळतो ना आपल्या मार्केटमध्ये किंवा आपले लायमा बीन्स जे मिळतात तेही वापरू शकतो. पण लायमा बीन्स मध्ये अगेन थोडंसं कार्ब जास्त आहे, पोटॅशियम खूप जास्त आहे. सो ते पण दॅट्स अनदर थिंग यू हॅव टू वॉच इफ यू आर ऑन द स्पेसिफिक डाएट. करेक्ट करेक्ट. आणि तू म्हणालीस की राजमा वापरता येतो ना राजमा वापरता येईल अगदीच ऍज अन ऑल्टरनेटिव्ह. हा ऑल्टरनेट तसा राजमा वापरता येतो. ऑलराईट, सो दिस इज ऑल इट इज. आता आपल्या एक भांड ऑलरेडी तापलंय, सो विल स्टार्ट विथ दॅट अँड लेट्स सी इफ आय हॅव एनी अदर प्रिपरेशन्स लेफ्ट. ओके, हा त्याच्यानंतर आपल्या आत्ताच्या प्रिपरेशनसाठी लागणारी अजून एक गोष्ट म्हणजे व्हेजिटेबल ब्रॉथ. आता व्हेजिटेबल बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की ब्रॉथ आणि स्टॉक मध्ये काय फरक आहे, म्हणजे आपण ब्रॉथच का वापरायचा, स्टॉक का नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा व्हेजिटेबल्सचं प्रमाण येतं, व्हेजिटेबल ब्रॉथ येतो, त्यावेळेला ऑनेस्टली तसा फार डिफरन्स नाहीये स्टॉक आणि ब्रॉथ मध्ये. बिकॉज युजली स्टॉक हे खूप वेळ मंद गॅसवरती शिजवलं जातं. त्याचं कारणच ते असतं की त्याच्यातला जो जिलेटिनस भाग असतो त्या बोन्स मधला तो एक्स्ट्रॅक्ट करायचा असतो, म्हणजे इट्स अ लॉंग कुकिंग इन द स्टॉक. आणि ब्रॉथ हे इन कम्पॅरिझन टू स्टॉक त्याच्यापेक्षा कमी वेळा सिमर केलं जातं, कमी वेळात सिमर केलं जातं. परंतु ऑनेस्टली वेन यू आर युझिंग व्हेजिटेबल्स इट डझंट रिअली मॅटर की तुम्ही स्टॉक वापरताय का ब्रॉथ. फक्त ओनली थिंग यू हॅव टू लुक फॉर इज द सॉल्ट कंटेंट, कारण ते प्रिझर्व करण्यासाठी पण बॉक्स जेव्हा जो गोष्टी आपण आणतो त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये सॉल्ट असतं, कारण दॅट्स हाऊ दे आर गोइंग टू प्रिझर्व इट. सो ऑलवेज लुक फॉर द लो सोडियम ब्रॉथ वापरायचा, कारण दॅट इज मोर हेल्पफुल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ अवर कुकिंग. मी आता आय एम जस्ट गोइंग टू मूव द कॅमेरा टू माय pot. आमच्याकडे सध्या तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असतील, शैलेश आणि आत्मिका रसिका काहीतरी बोलतायत. सो दिस इज माय बीन्स. आपल्या सूप साठीचा घेतलेला पॉट आहे. आय एम गोइंग टू स्टार्ट विथ this is the overall 1 tablespoon of olive oil. आणि मेक शुअर की ऑलिव्ह ऑइलचं प्रमाण किंवा त्याची जी क्वालिटी आहे ती चांगल्या क्वालिटीची वापरा, बिकॉज ऑलिव्ह ऑइल गिव्स यू लॉट ऑफ फ्लेवर फॉर दिस डिश. आणि साधारण आता मी ऑलरेडी हे हीट करत ठेवलं होतं, सो इट शुड हीट प्रिटी क्विकली. आणि या रेसिपीसाठी लागणारं आपलं जे ब्रॉथचं प्रमाण आहे ते साधारण 8 ounces, म्हणजे ऑलमोस्ट 1 कप, 1 अख्खा कप ब्रॉथ लागणार आहे. अलका, मला एक प्रश्न आहे. मी भावना बोलतेय की बीन्स कुक करायला वेगळा असा पॉट लागतो का? असं काही नाही ना? कशासाठी म्हणता तुम्ही? हे बीन्स आपण जे कुक करतो किंवा सूप कुक करतो ना, बीन्स साठी युजली ना सूप साठी दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युली. कारण सूप आपल्याला ना सिमरिंग कॅटेगरीमध्ये पाहिजे असतं, खूप हाय कॅटेगरीमध्ये नको असतं. सो अशा वेळेला जे पातळ ज्याचा बेस असतो ना ते शक्यतो ती भांडी नाही घ्यायची. थोडं हेवी बॉटम पॅन असतील किंवा सॉस पॅन असतील तर ते वापरा, कारण त्याचा बॉटम थोडा जाड असतो. सो इट ऍक्च्युली सिमर्स रिअली वेल फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. कारण त्याचं टेम्परेचर आपल्याला कंट्रोलमध्ये पाहिजे असं. यू डोंट वॉन्ट टू मच ऑफ अ हाय हीट आफ्टरवर्ड्स. म्हणजे त्या सिमरिंग कॅटेगरीमध्ये असतं तर ते हळूहळू कुक होत राहतं जर का हेवी बॉटम पॅन असेल तर. तर आपलं ऑलरेडी हे गरम झालंय, मी हीट कमी करते त्याची. गोइंग टू ऍड
लसूण टाकला पहिल्यांदा, त्याच्या बरोबरीने कांदा टाकलाय, माझे दोन्ही बेल पेपर्स, हे सगळं एकत्र टाकायचंय आपल्याला. आणि आपली जी चिरलेली मिरची होती ती. आणि हे चांगलं परतवून घ्यायचंय. दिसतंय का तुम्हाला हे? मला असं वाटतं कॅमेरा आय जस्ट मूव्ड इट अ लिटल बिट. नाही दिसतंय. एक प्रश्न आहे की कॅन यू यूज द बुलियन क्यूब्स? काय म्हणताय? ते ब्रॉथच्या हो ऐवजी या बुलियन. बुलियन इट्स ओके, पण अगेन देर इज अ हायेस्ट सोडियम इन द क्यूब. सो जेवढं कंडेन्स्ड आणि ड्राय असेल तेवढं तुमचं सोडियमचं प्रमाण वाढणार. सो शक्यतो जेवढं तुम्ही एकतर घरी बनवा स्टॉक्स, घरी बनवून ठेवून द्या, किंवा मग लो सोडियम स्टॉक्स किंवा ब्रॉथ वापरा. आणि ह्याला तुम्ही चिकन ब्रॉथ पण वापरू शकता. तर आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे आय एम युझिंग व्हेजिटेरियन ब्रॉथ. यात बीन्सच्या ऐवजी ब्रॉकली वापरली तर चालेल का? नाही, ब्रॉकली म्हणजे तुम्ही ब्रॉकली ह्याच्या बरोबरीने वापरा, पण नुसतीच अच्छा ब्रॉकलीचं सूप तुम्हाला पिता नाही येणार या अच्छा अशा, अच्छा अच्छा अच्छा. कारण त्याचा स्ट्रॉंग वास असतो. सो तुम्हाला ओके ते ओके. पिण्यासाठी एक काहीतरी थिकनेस लागेल, म्हणून युजली ओके क्रीम ऑफ ब्रॉकली सूप किंवा असं वापरतात, चीज वापरतात त्याच्याबरोबर. पण ओके शक्यतो तुम्हाला थिकनेस द्यायचा असेल तर यू वॉन्ट अ बीन कॅटेगरी. ओके. तुम्ही चिकन वापरू शकता, हवं तर चिकनचे ब्रेस्ट पीसेस ह्याच्यात टाकू शकता. ओके थँक्यू. मेधा, यू आर विथ अस. आय थिंक यू आर ऑल्सो कुकिंग राईट, मेधा आणि राजश्री ताई? हो, माझं मी कांदा परततीये, भाज्या आणि कांदा. मी पण कांदा माझं म्हणजे परतणं चालू आहे. ओके ग्रेट. आणि कांदा आणि भाज्या त्या एकत्र परतूनच घ्यायच्या, त्याच्यामध्ये होतही लवकर, त्याला काही फार वेळ लागणार नाहीये. कारण आपल्याला त्याला काही एकदम असं ब्राऊन नाही करायचंय, फक्त ट्रान्सल्युसंट करायचं, त्याचा कलर फक्त चेंज झाला पाहिजे स्लाइट. ओके, रंग बदललाय. त्याच्यामध्ये मी आता हे सगळे जे बीन्स आहेत आपले, आय एम ऍडिंग ऑल द बीन्स. आता बीन्स टाकल्यानंतर लेट्स ऍड ऑल द स्पाइसेस टुगेदर. सगळे जे आपल्याला वापरणारे स्पाइसेस आहेत ते सगळे आपण आधी टाकूया. बरं, मला एक प्रश्न आहे हा की व्हेजिटेबल ब्रॉथ का वापरतात आपण व्हेजिटेबल्स कुक करताना? हा म्हणजे आपण पाणी वापरतो आणि व्हेजिटेबल्स असतातच, त्याचं आपोआप नाही का ब्रॉथ होत? पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ती व्हेजिटेबल्स जी दिली आहेत ना, ही ब्रॉथची व्हेजिटेबल्स नाही आहेत फक्त. हा मग ब्रॉथमध्ये त्याच्यात तुम्हाला युजली सेलरी असते, हा गार्लिक असतं, लॉट्स ऑफ गार्लिक, पार्सली असते. सो देर आर सम स्टॉक व्हेजिटेबल्स डिफरंट, म्हणजे सेपरेट स्टॉक व्हेजिटेबल्स, बल्बी व्हेजिटेबल्स असतात, त्याचा हा तो हा स्टॉक तयार होतो. सो दॅट हॅव बर डिफरंट कॅटेगरी ऑफ व्हेजिटेबल. अनियन्स ऑफकोर्स आहे, पण हा बाकीचे बल्क कॅटेगरी व्हेजिटेबल्स आपण आता ऍड नाही करत आहोत. सो दॅट बर विल बर. गिव्ह यू द सपोर्ट फॉर दोज व्हेजिटेबल्स. ओके ओके थँक्यू. त्याच्यात स्टार्ट ऍडिंग द स्पाइसेस. त्याच्यामध्ये पहिलं आपलं येतं चिली पावडर. सो आता हे सगळे कॉस्को मधनं घेतलेले स्पाइसेस आहेत, यू कॅन यूज इट फ्रॉम एनी अदर ऑर्गॅनिक स्टोअर. हे आता स्टार्ट विथ, आणि स्पाइसेस तीनही जवळजवळ जे काय वापरणार आहात ते सगळे स्पाइसेस अर्धा टीस्पूनच वापरायचे, जास्त नाही वापरायचे. अलका, मला एक प्रश्न आहे. आपण हा स्पायसेस युजली फोडणीत टाकतो, तर हा फोडणी तर होऊन गेली म्हणजे समजा, तर फोडणीत टाकलं तर काय होईल? ऑल स्पायसेस सगळे आपण ते हो वापरतो. चालेल ना, हरकत नाही. फक्त स्पाइसेस फोडणीत टाकल्यानंतर दुसरं काही नसेल तर ते जळतात. मग अशा हा, वेळेला लगेच पाणी टाका त्याच्यावर, म्हणजे मग स्पाइसेस जळणार नाहीत. बर, थँक्यू. तर हे अर्धा टीस्पून मी पहिले चिली पावडर घेतले. तर चिली पावडर आपल्याकडे आपण पेप्रिका पण मिळतो, ज्यांना स्पायसीनेस नको असेल ते वापरू शकतात. ही अर्धा टीस्पून, पण इट कम्स फ्रॉम अ मेक्सिकन डिश.
त्याच्यामुळे म्हणून त्याला चिली पावडर वापरली आहे. त्याच्या बरोबरीने ही आपली जिऱ्याची पावडर आहे, ती पण अर्धा टीस्पून टाकते मी. अर्धा टीस्पून चिली पावडर, अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर, आणि ह्याचाच तो वास येणार आहे आपल्याला, जिऱ्याच्या पावडरचाच वास जास्त येणार आहे. त्याच्याबरोबर ज्या लोकांच्याकडे थाईम असेल किंवा मग तुमच्याकडे ऑल सीझन स्पाइसेस असतात ना आपल्या अशा प्रकारचा, इटालियन स्पायसीचं सीझनिंग जर का घरात असेल, किंवा समजा पार्सली जरी असेल तरी तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. सो आय एम युझिंग ओव्हरऑल थाईमच्या ऐवजी जस्ट सीझन वापरते मी. सो ते पण मला साधारणतः 1/4 टीस्पून, कारण हे जरा थोडे स्ट्रॉंग असतात म्हणून 1/4 टीस्पून ड्राईड हर्ब्स वापरते. आणि ह्याच्याच मध्ये आता आपला स्टॉक टाकायचा आहे. तुम्ही जो व्हेजिटेबल स्टॉक किंवा चिकन किंवा जो काही तुमच्याकडे स्टॉक नाही, सॉरी, ब्रॉथ जो असेल तो. Okay, go get your bubbles. Go get your bubbles, Jonah. 1 कप घालायचा ना? पूर्ण 1 कप. हा, पूर्ण 1 कप आहे हा. हे इटालियन सीझनिंग आहे का फक्त थाईम इटालियन सीझनिंग? सीझनिंग इज फाईन, ऍब्सोल्युटली फाईन. सो आता ह्याच्यामध्ये मी तो पूर्ण आपला जो 1 कपाचा स्टॉक आहे तो वापरलाय. पण मग ज्या पाण्यामध्ये हे शिजवले ते पाणी काय केलं? कुठले शिजवले? बीन्स शिजवले ते. बीन्स शिजवले नाही, आपलं ते पाणी आपण टाकून दिलं असणार ना सकाळी. ते तुम्ही जर का प्रेशर कुक केलं असेल तर ते पाणी तुम्ही टाकून देणार. हो, म्हणजे ज्या पाण्यात भिजवलं त्याच पाण्यात शिजवायचे आणि मग ते पाणी फेकून द्यायचं. हा, ते त्याच पाण्यात शिजवायचे, नंतर ते पाणी फेकून द्या. ओके. आणि काय असतं माहितीये का, बीन्स वापरताना जेव्हा आपण ते सोक करतो ना, त्याचं कारण एक असतंय त्याच्यामध्ये, एक प्रकारचं म्हणजे इट्स अ काइंड ऑफ केमिकल. ते तुमच्या डायजेशनसाठी थोडंसं जड पडतं. सम पीपल कॅनॉट टॉलरेट इट, आणि ते ब्रेकडाऊन करण्यासाठीच त्याला सोक केलं जातं, जस्ट टू मेक शुअर की त्याचं तुम्हाला तुमच्या डायजेशन सिस्टमवरती जास्त गॅसेस होणार नाही. सो दॅट वॉज द होल रिझन ऑफ सोकिंग लेंटिल्स, पल्सेस. आणि ऑफकोर्स त्याच्यावरती जे असणारे केमिकल्स असतात ते पण आपल्याला धुवून मग ते सोक करतो आपण. बरोबर बरोबर. आणि दुसरं मी काय करते, बीन्सचं पाणी किंवा इव्हन आपल्या डाळींचं पाणी वगैरे फेकून द्यायच्या ऐवजी मी ते गार झाल्यावर झाडांना टाकते. हा, दॅट्स व्हॉट आय डू ऑल्सो एज वेल. म्हणजे स्पेशली कढीपत्ता वगैरे असतात ना, त्यांना खूप चांगलं जातं ते पाणी. ओके, सो हे आपलं. आणि तुम्हाला जर का थोडंसं जास्त थिक पाहिजे असेल सूप, विच आय एम गोइंग टू डू, थोडासा एक्स्ट्रा स्टॉक टाकणार आहे मी, अर्धा कप साधारण. जोड मग थोडंसं पातळ होईल ते, पण अगेन इट्स युअर चॉईस. थोडंसं कडक हवं, घट्ट हवं असेल तर यू कॅन जस्ट यूज द 1 कप. तो आता हे साधारणतः आपल्याला आता किती वाजलेत, 11:40. सो थोडंसं मीडियम गॅसवरती, कारण बाकी सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट शिजलेल्या आहेत, तर ह्याला मी फक्त स्लाइड कव्हर करणार आहे. अँड आय एम गोइंग टू लीव्ह इट फॉर अबाउट 15-20 मिनिट्स टिल वी आर कुकिंग एव्हरीथिंग एल्स. हलका याच्यात मीठ घातलं का नाही आपण? अजिबात नाही, मी मीठच घातलं नाहीये त्याच्यात. ओके, सो नाही घालायचंय म्हणजे? त्याची गरजच नाहीये, कारण ऑलरेडी एक तर ना त्या जो स्टॉक असतो त्या स्टॉक मध्ये बऱ्यापैकी म्हटलं ना, जरी लो सोडियम असेल ना तर त्या स्टॉक मध्ये मीठ असतं. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरनं थोडंसं घालून घ्या, किंवा अगदीच तुम्हाला खायची इच्छा होत असेल, यू कॅन ऑलवेज ऍड आपलं जे हिमालयन पिंक सॉल्ट असतं ते वरनं घातलं तरी चालेल. पण ह्याच्यामध्ये शक्यतो मी कुठल्याच ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा सॉल्ट घातलेलंच नाहीये, कारण हे जे बाहेरचे प्रकार आणतो आपण, जे सोडियमचे म्हणजे स्टॉक बीक हा जो प्रकार आणतो ना, त्याच्यात ऑलरेडी बऱ्याच गोष्टी असतातच. राईट. सो सिमर करत ठेवायचं आता? हा, आता हे सिमर करत ठेवले आपण. ओके, जस्ट मूव्ह इट. म्हणजे साधारण मीडियम हीट वरती ठेवा, सो दॅट विल स्टार्ट कुकिंग. अलका, हॅलो. हा, अगं इजिप्त मध्ये ना हे अशाच प्रकारचं सगळं सूप कोणत्याही डाळीचं पण करतात, आणि त्याला पूर्णाच्या यंत्रात न काढतात अगं. आणि त्याला ते करता येईल ना, ते पण मी आता ऍक्च्युली ब्लेंडर वापरणार आहे, पण तुम्ही पूर्ण यंत्रात काढू शकता, बिकॉज ऑल वी नीड इज त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला फक्त. हा, आणि त्याला ते अरेबिक मध्ये सोरवत म्हणतात.
सरबत ते काय सगळ्या कुझिन्सचं एकंदरीतच पद्धत शेवटी एकच आहे, फक्त नावं वेगळी आहेत, दॅट्स ऑल. ओके, आता आपण शेवटची आपली तिसरी आपली जी रेसिपी आहे दॅट इज अवर सॅलड. तर सॅलड पटकन होईल, त्याचबरोबर पॅनकेक पण होऊन जाईल, आणि देन विल एंड विथ द स्मूदी, आणि वेळ मिळाला तर आपण चटणी करू. अलका, 2 प्रश्न क्विकली. व्हेन डिड यू ऍड द गार्लिक, आणि डिड यू यूज विच ब्रँड व्हेज ब्रॉथ डिड यू यूज? सो गार्लिक मी त्याच्यातच टाकला, आपण जे सगळं अनियन्स वगैरे टाकले ना, सो अनियन्स, गार्लिक, बेल पेपर्स, ते सगळं एकत्र टाकलंय. त्याच्यात वेगळं काही टाकलंच नाही, सगळं पहिला गार्लिक टाकला, मग अनियन, मग बेल पेपर, सगळं एकत्र टाकलंय. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ आवर सॅलड. तर ह्या सॅलडसाठी आपल्याला लागणार आहे स्पिनच. स्पिनच ठेवला कुठे बघते. ओके, सो स्पिनच साठी सीड, हे अगेन दिस इज गोइंग सर्व फॉर 4 people. सो ही बेबी स्पिनच घेतलाय हा. बेबी स्पिनच इज ऑलवेज व्हेरी टेंडर, आणि या स्पिनच मध्ये पण असं स्ट्रॉंग, त्याला अशा जाड्या काड्या नसतात, त्याच्यामुळे ते खाण्यासाठी ऑफकोर्स व्हेरी व्हेरी हेल्पफुल टू ईट. अगेन व्हेरी डिटॉक्सिफाईंग, व्हेरी जेंटल ऑन स्टमक, गिव्स यू अ लॉट ऑफ अँटीऑक्सिडंट्स, लॉट ऑफ अल्कलाइन सपोर्ट, जो आपल्याला त्या फास्टिंगच्या दिवसांमध्ये लागतो, टू मेक शुअर दॅट देर आर सर्टन एन्झाइम्स विच गेट्स ऍक्टिवेटेड. सो ह्या बऱ्याचशा गोष्टी या स्पिनचमध्ये अत्यंत गुणकारी आहे स्पिनच पण. सो तो बेबी स्पिनच वापरायचा का, तर तो पचायलाच कमी जड नसतो, आणि त्याचबरोबरीने टेस्ट इज गुड ऑल्सो, त्याला अशी स्ट्रॉंग चव नसते त्याला. सो लेट स्टार्ट विथ, आता हे मी अप्रॉक्सिमेट, माझे कप आहे, पण आय एम गोइंग टू टेक अप्रॉक्सिमेट मेजरमेंट्स पर 4. सो हे 1, 2, 3, आणि हे 4. 4 कपाचा स्पिनच आहे साधारणतः. तुम्हाला हवं असेल तर 1-2, युजली ही हा संपूर्ण जी बॅग असते ना, ही 4 कपाचीच नॉर्मली असते. म्हणजे जेव्हा तुम्हाला तो हे कंटेनर मिळतो, युजली 4 कपाचा असतो. सो इफ यू वॉन्ट, यू कॅन टेक द होल थिंग. मी थोडं ठेवणार आहे टू यूज इट फॉर, असं एका भाजीमध्ये वापरणार आहे मी. सो आय एम नॉट युझिंग एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये बेसिक आपण पहिलं चॉपिंग कम्प्लीट करूया. त्याच्यात आपल्या स्ट्रॉबेरीज टाकणार आहोत आपण, आणि स्ट्रॉबेरीज आर इन रिअली गुड सीझन राईट नाव, त्याच्यामुळे स्ट्रॉबेरीज भरपूर वापरा. आणि देठासकट घ्या स्ट्रॉबेरीज, तर देठ अजिबात काढायची, इनफॅक्ट पानं पण काढायची गरज नसते, आर ऑल एडिबल. तर या जरा मी थोड्या बारीक चॉप केल्यात, जे डाइस्ड केल्यात, रादर नॉट चॉप्ड. आणि याच्यामध्ये तुमचं तुम्ही प्रमाण विचाराल तर साधारण स्लाइस्ड स्ट्रॉबेरीजचं प्रमाण 1/2 पिंट वगैरे असतं एका त्या 4 कपाच्या याच्यामध्ये. आणि तो पिंट आपल्याला मिळतोच, म्हणजे बाहेर तो जो मिळणारा पिंट असतो तो पिंटच्याच आकार ह्याच्यामध्ये असतो टोटल. त्याच्यामध्ये आता मी ब्लूबेरीज मला पाहिजेत म्हणून मी टाकणार आहे, म्हणून मी थोड्या स्ट्रॉबेरीज कमी घेतल्या, बिकॉज वी लाईक ऑल बेरीज टुगेदर. सो दिस इज ऑप्शनल, पण ॲज आय सेड आय एम गोइंग टू ऍड द ब्लूबेरीज बिकॉज इट गिव्स यू अ नाईस क्रंच, आणि त्याला एक तशी स्ट्रॉबेरीज अँड ब्लूबेरीज टुगेदर मेक्स अ व्हेरी व्हेरी गुड कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे आय एम ऍडिंग द ब्लूबेरीज ऑल्सो. त्याचबरोबर आपल्याला आपला कांदा घ्यायचा. सो रेड अनियन एक छोटा घ्यायचा असतो, 1/4 ऑफ द स्मॉल अनियन, म्हणजे खूप जास्त कांदा नाही घ्यायचा आहे. साधारण ह्याच्यातला आता आपण 1/4 घेणार आहे, आणि तो आपल्याला फाईन स्लाइस करायचा, कारण त्याचं असं जाडसर आपल्या तोंडाशी आलं नाही पाहिजे. यात लाल कांदा वापरायचा त्याच्यामध्ये का? लाल कांदा जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा शक्यतो रॉ कांदा खाता ना, तेव्हा तो युजली रेड खायचा, कारण एक तर तो तिखट असतो थोडासा, त्याच्यामुळे तुमच्या पदार्थांमध्ये तो जास्त छान लागतो रॉ खायला. आणि त्याच्यावर युजली एक ऍपल सायडर विनेगर जे रॉ मिळतं ते घालून खाल्लं तर ते युजली बॅलन्स इट आउट, गिव्स यू गुड प्रोबायोटिक सपोर्ट, आणि कांद्याच्या त्या स्वीटनेस अजून एनहान्स करतो. करेक्ट करेक्ट. ओके. आणि अलका, एक एक क्वेश्चन आहे की रेड अनियन मध्ये जो व्हाईट पार्ट असतो तो पण खाऊ शकतो आपण? व्हाईट जो आहे ऍब्सोल्युटली काहीच पार्ट नाही, हे फक्त मी मधलं जे ते
कारण ह्यानी या आपल्याला जास्त रडायला येतं म्हणून मी काही एवढं काढून टाकते. पण जेवढं ओके. अगदी तुम्ही पूर्ण काढू शकत असाल तर उत्तम आहे. नाही पण इकडे जे तू कापून ठेवलायस बघ, त्याच्यात जे व्हाईट पार्ट आहे तो पण आपण खाऊ हो शकतो, हो राईट? ऍब्सोल्युटली, कारण तो ओरिजिन बल्ब आहे आपला. तो ओके आपल्या ओके, जिथून ना ते ओरिजिन होत आहे तो बल्ब आहे. इट्स हाय हाय ठीक डेन्सिटी आहे. कॉन्टेंट इन दॅट. कारण मी नेहमी फेकते म्हणून म्हटलं अजिबात विचारू. नाही, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट कॉन्टेंट्स आहेत तुमचे, डेन्स आहे तो बऱ्यापैकी. थँक्यू. आणि टेस्ट वाईज पण हा जो लाल कांदा आहे हा खूप छान टेस्ट हा, असते टेस्ट त्याला अगदी सुंदर लागते कम्पेअर्ड टू त्याची. व्हाईट किंवा येलो ऑनियन. आता हे झालं आपलं बेस तयार. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नट्स घालायचे असतील तर यू कॅन यूज सनफ्लावर सीड्स, किंवा तुमच्याकडे पपाया सीड्स असतील तर यू कॅन यूज दोज. त्या सीड्सनी तुम्हाला एक क्रंच येते छान. आल्मंड्स चॉप्ड करून टाकू शकता तुम्ही. मी आज वॉलनट्स टाकणार आहे बिकॉज आय हॅव वॉलनट्स ऑन हँड. सॉरी, पिकान्स आहेत माझ्याकडे, तर पिकान्स टाकणार आहे मी. थोडेसे अर्धे अर्धे चॉप करून टाकणार आहे मी, सो एव्हरी वन कॅन गेट इट इन द बाईट. आणि या सॅलडमध्ये पण तुम्हाला मीठ वापरायची गरज लागणार नाही, कारण बिकॉज ऑफ द वे द ड्रेसिंग इज. सो हे झालं आपला बेस तयार. आता आपण ड्रेसिंग तयार करू त्याचं. असं ड्रेसिंग तयार करताना टोटल मी आता आपल्याला विनेग्रेट बनवायचं. विनेग्रेटचा अर्थ काय, तर बेसला तुमच्या विनेगर म्हणजे तुमचा ऑलिव्ह ऑइल असतं आणि देन यू ऍड विनेगर अलॉंग विथ इट. आणि त्याला एक ज्याला आपण म्हणतो ना, त्यांचं लग्न लावण्यासाठी एक एमल्सिफायर लागतो. सो त्याच्यामध्ये तुम्हाला लेमन ज्यूसचा उपयोग होतो, विच गिव्स यू दॅट परफेक्ट बाइंडिंग अँड कॉम्बिनेशन टुगेदर. सो कारण लेमनचा ज्यूस इज वॉटरी असतं, विनेगर वॉटरी असतं, पण त्याच्यात असलेल्या ऍसिडच्या प्रमाणाने it gives you that emulsification overall together. ह्याच्यात मी 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, दिस इज अ व्हेरी गुड क्वालिटी ऑलिव्ह ऑइल. त्याचा एक वास असतो खूप छान क्रिस्पी, त्याला एक छान वास असतो. काय नाव काय ग? हे मी आपल्या कॉस्को मधनं बर्टॉलीस आणते. ओके. आणि हो, व्हेजिटेबल ब्रॉथचं तर मी लोकल स्टोअर मधला ब्रॉथ आणलाय. तुमचा कुठलाही लोकल होल फूड स्टोअरच्या ब्रँडचा ब्रॉथ इज फाईन. आणि ह्याच्यामध्ये वी आर गोइंग टू ऍड सेम अमाऊंट ऑफ जेवढं ऑलिव्ह ऑइल आहे तेवढ्याच अमाऊंटमध्ये बाल्समिक टाकणार आहे. आणि बाल्समिक विनेगर जेवढा एज्ड असेल तेवढी त्याची चव आणि त्याची क्वालिटी ही जास्त छान असते. आणि विनेगर आणि हे जे कॉन्डिमेंट्स असतात ना, ह्याच्या प्राइसेसमध्ये कॉम्प्रोमाइज शक्यतो करू नका, कारण एक तर ते स्टे फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम, आणि जेवढे एजिंग असेल त्यांचं तेवढं तुमचं नॅचरल त्याचे जे प्रोबायोटिकच्या ज्या हेल्थ बेनिफिट्स असतात ना, इट गिव्स यू अ more health benefits towards it. So don't compromise on the quality. It's very important to it's the quality. Is it EV over? Yes. आता पहिल्यांदा टाकलं तर extra virgin olive oil टाकले. And then on the top of that is the balsamic vinegar. अलका, विनेगर आणि विनेगरेट मध्ये काय फरक आहे? विनेगर इज द जस्ट द प्लेन विनेगर, म्हणजे हा रेग्युलर विनेगर आहे. आणि विनेग्रेट म्हणजे ज्याच्यामध्ये ऑइल मिक्स करून त्यांचं जेव्हा आपण एमल्सिफिकेशन करतो, दॅट्स अ विनेग्रेट. सो आता ह्याच्या बरोबरीने वी आर गोइंग टू ऍड फ्रेश लेमन किंवा लाईम ज्यूस. आता माझ्याकडे लेमन च्या ऐवजी लाईम आहे, सो आय एम गोइंग टू यूज द लाईम ज्यूस. सो विनेगर आणि हे इक्वल अमाउंट मध्ये टाकायचं. येस, ऍब्सोल्युटली. आणि ह्याच्यामध्ये त्याच्या साधारण एक अर्ध्या लिंबाचा जो रस आहे तो या सर्विंग मध्ये जाईल. आणि लिंबू बघताना पण असं पद्धतीचं बघा की त्याचं म्हणजे लिंबू शोधायचं कसं. आय एम शुअर तुम्ही सगळेजण खूप एक्सपर्ट आहात त्याच्यामध्ये. जस्ट न्यू कमर्स कोणी असतील टू गिव्ह यू द टिप की लिंबाची नेहमी साल बघायची. लिंबाची साल जर का जाड असेल, म्हणजे अशी असेल ना, आणि आय हॅव गिव्हन जस्ट एक्झाम्पल दाखवण्यासाठी आणलंय, अशी जर का साल असेल जाडसर तर ह्याच्यामध्ये रस कमी असतो. जेव्हा तुम्ही साल अशी बघून आणि चकचकीत असेल त्यावेळेला लिंबाचा रस जास्त असतो त्याच्यामध्ये. तसंच आपलं वांग्याचं पण आहे. वांग जेव्हा आपण बघून घेतो ना, तर वांग्यामध्ये 2 कॅटेगरीज असतात, एक फिमेल आणि एक मेल. तो मेल कॅटेगरी जी असते त्याच्यामध्ये बिया कमी असतात, आणि फिमेल जी कॅटेगरी असते त्याच्यात बिया जास्त असतात. तर ते ओळखायचं कसं, तर वांग्याच्या पाठी एक डोळा असतो. तो डोळा जर का वाईड असेल तर याचा अर्थ ती फिमेल कॅटेगरी आहे. आणि तो जर का डोळा छोटा असेल तर याचा अर्थ ती मेल कॅटेगरी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सीड्स कमी असतील. सो दॅट्स द वे यू आयडेंटिफाय.
सो आता हे अर्ध लिंबाचा रस आहे. वी आर जस्ट स्क्विझिंग इट. कालच मी लिंबू घेऊन आलोय. त्याच्यात मी नेहमी बघते त्याच्यावरचे जे ठिपके असतात बारीक, ते छोटे आणि जवळ असले पाहिजेत. मोठे आणि म्हणजे मग ते जाड साल तुमची असतं, जेव्हा नाही का? पातळ असेल ना, याचा अर्थ ती चकचकीत असेल, याचा अर्थ ते लिंबू व्यवस्थित पिकलंय. बरोबर. आणि ह्याच्यात मी साखर टाकलेली नाही, कारण युजली बाहेरचा जे तुम्हाला ड्रेसिंग मिळतं ना, त्याच्यामध्ये शुगर असते आणि बाल्समिक मध्ये नॅचरली त्याचा एक स्वीटनेस असतो, स्वीट अँड सेवरी फ्लेवर असते त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची गरज नसते काही टाकायची. आता मी ह्याच्यामध्ये जस्ट टू गिव्ह अ किक आय एम गोइंग टू ऍड व्हेरी व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ हिमालयन पिंक सॉल्ट आणि ब्लॅक पेपर. अलका, एक प्रश्न आहे, इज विनेगर ओके फॉर पित्त प्रवृत्ती? विनेगर इज फाईन, बट ट्राय टू यूज पित्त प्रकृतीसाठी शक्यतो विनेगर हा मदर असलेला, म्हणजे ऍपल सायडर विनेगर आहे ना, ज्याच्यामध्ये कोंब असतो, सो तो कोंबवाला विनेगर नेहमी वापरायचा. इथे आपलं सूप चांगलं व्यवस्थित बॉईल झालंय. सी इफ आय कॅन. मला कॅमेरा हलवावा लागेल, आम्हाला दिसत नाहीये. हो, नाही ते झालं की दाखवते. आय जस्ट सिमर्ड इट. मी कमी केलंय, त्याचा हीट कमी केले. पिंक सॉल्ट, हिमालयन पिंक सॉल्ट कम्पेअर टू रेग्युलर सॉल्ट काय फरक असतो? आणि पिंक सॉल्ट चांगलं असतं का? मिनरल्सचं प्रमाण जास्त असतं, आयोडाइज नसतं ते, म्हणजे इट्स नॉट नॅचरली आयोडाइज्ड. तर त्याच्यात हे बाकीचे जे आपले स्टोअर बॉट सॉल्ट्स असतात ना, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आयोडीन टाकलेलं असतं, कारण आयोडीनचा आपल्या थायरॉइडसाठी उपयोग असतो. सर जी लोक आयोडाईन डिफिशियंट असतात, इकडे तो थंड प्रदेशामध्ये तो जास्त प्रॉब्लेम येतो, म्हणून ते आयोडाइज सॉल्ट वापरलं जातं. Okay, I'm using So just is it okay to use Himalayan salt, म्हणजे आयोडीनची कमतरता हिमालयन वाटणार पिंक नाही सॉल्ट का? शक्यतो वर्ण टाका कुकिंग पेक्षा. Okay. कुकिंग इज Okay. फाईन. जर का तुम्ही आपलं जे काय म्हणतात त्याला सैंधव सॉल्ट वगैरे असतं ना, ते वापरलं तरी चालेल कुकिंग मध्ये. आणि ओकेजनली इन अ डे यू कॅन डेफिनेटली यूज आयोडाइज सॉल्ट, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. पण खूप जास्त प्रमाणे वर्ण तुम्ही आयोडाइज सॉल्ट टाकून घेऊ नका. ओके. सो कुकिंग आयोडाइज इज ओके, वर्ण टाकायचं या असेल या तर पिंक ऍब्सोल्युटली. सॉल्ट. वर्ण टाकण्यासाठी मात्र तुम्ही टेबल सॉल्ट, जे आपले पिंक सॉल्ट वगैरे असतात, ती वापरा. ओके, थँक्यू सो मच. आणि अजून एक प्रश्न, आजच्या सूप मध्ये ब्रॉथ यूज केला ना, दॅन स्टॉक? या, आय हॅव नॉट यूज द स्टॉक, ब्रॉथ केलाय. ओके, थँक्यू. तर हे ड्रेसिंग तयार झालं. ऑल आय एम गोइंग टू डू इज मिक्स इट टुगेदर. आणि तुम्हाला अगदीच नाही बाबा मला गोड काहीतरी याच्यात हवं, हनी टाका, दॅट्स फाईन. अलका, मी तुला सांगत होते, मी कालच हे सॅलड केलं. तू आधी एकदा ही रेसिपी दिली होती, तर त्याच्यात मी अवाकाडोचे तुकडे घातले आणि ते खूप अवाकाडो छान टाकताय लागले. तुम्ही, टाकणार आहे ऍक्च्युअली, पण दॅट इज गोइंग टू बी ऍट द लास्ट, कारण ते थोडस डिस्कलर्ड होतं ना. हलका रेझिन्स टाकले तर चालतील का? ऍब्सोल्युटली चालतात. क्रॅनबेरीज चालतात, रेझिन्स चालतात. बी क्रिएटिव्ह. दिस इज जस्ट द बेस. काहीही टाकू शकता तुम्ही. हॅलो अलका, हा, ह्याच्यामध्ये आता शेवटी काय टाकलंस तू? 2 ते मी याच्यात लिंबू टाकलं, आपलं विनेगर टाकलं आणि ऑलिव्ह ऑइल आणि त्याच्यानंतर सॉल्ट आणि पेपर टाकलंय. सॉल्ट आणि पेपर. ओके, थँक्यू. आता अवोकाडो आपण अर्ध आपल्याला लागणार आहे आपल्या दुसऱ्या रेसिपीसाठी, सो अर्धच कापतेय मी. आणि पिकलेला अवोकाडो असेल ना, तर तुम्ही सहजपणे सोलू शकता. We are going to dice it, not chop it. मंथली वन हा सेशन असायला हवा. दिस इज रिअली क्रिएटिव्ह आणि खूपच छान आहे. हो, थँक्यू. आणि हे समरसाठी इतकं सुंदर लागतं, सायलीसाठी व्हेरी व्हेरी एंटरटेनिंग. आणि त्याच्यात कितीही तुम्ही केवढे जितके तुमचं इमॅजिनेशन वापराल ना, ते वापरा. This is the Alka, do you have a trick to get the best avocado? बेस्ट avocado मी ऑनेस्टली फक्त कॉस्कोतनं घेते. But all the stores which I found the best avocados to be sold in Costco.
पण मग ते खूप असतात ना, त्यामुळे हा, मग एका वेळेला 2-2 काढून ठेवायचे ना, सगळे न पिकलेलेच घ्यायचे शक्यतो, आणि जसे लागतील तसे बाहेर काढून ठेवा. पण अवकाडोज आमच्याकडे आम्ही रेग्युलरली वापरतो, त्याच्यामुळे आमच्या आठवड्याभरामध्ये 4-5 अवकाडोज एनिवे संपतात. ओके. सो बिंदास त्यांच्याकडची बॅग घ्यायची, कारण मला एरवी मग एखादं चांगलं निघतं, एखादं नाही चांगलं निघत. बाहेर काढून ठेवा म्हणजे फ्रीज मधून बाहेर काढून ठेवा का? हा, फ्रीज मध्ये नाही, बाहेर काढून ठेवायची. अनदर टिप मी करते, टू राईप द avocados, I add it in a brown bag. However you want, it ripe हा, in 1 or 2 days. तुम्हाला जसं हवं असेल, कारण मी उन्हाच्या साईडला ठेवते मी, आणि त्याच्यामध्ये कव्हर करून ठेवते. वी जस्ट कव्हर इट विथ द आपला टेबल क्लॉथ वगैरे असतो ना. तर आम्ही थंड प्रदेशात राहतो ना, तर आम्ही असंच करतो की मोठी बॅग आणायची हिरव्या अवोकाडोसची, फ्रीज मध्ये ठेवायची, आणि रोज उद्या खायचं असेल तर आज काढून तो ब्राऊन बॅग मध्ये ठेवून ठेवायचा. ऍब्सोल्युटली. मग उद्या तो तयार होतो सकाळी, म्हणजे नॉट टू राईप, नॉट टू ग्रीन, पण अगदी व्यवस्थित कापण्याजोगा होतो. ओके. मी युजली त्याच्या म्हणजे काय म्हणतात, देठाच्या तिथे थोडस दाबून बघते, आणि युजली अवोकाडो बघण्याची एक पद्धत आहे ना. हा जो देठ असतो ना, हा देठ जर का तुमचा अजूनही ब्राऊन नसेल तर इट इज नॉट राईट. हा जर का ब्राऊन असेल तर दॅट इज इट इज राईट. थँक्यू. Hi, Alka. Hi, this is Jyotsna. How do you save that leftover avocado? म्हणजे तो काळा होणार अवोकाडो नाही. मी हे जे पीठ असतं ना, हे पीठ काढत नाही. सो सेव्ह द पीठ, आणि ते पीठ अख्खच्या अख्खं फ्रीज मध्ये ठेवते. सो इट डझंट गेट डिस्कलर्ड. पण ते कव्हर करायचं का टाइटली? हो, म्हणजे तुमचा जो कव्हर, कुठलाही प्लास्टिकचा कंटेनर, ग्लासचा कंटेनर, डब्यामध्ये, त्याच्यामध्ये कव्हर करून ठेवायचं. हवा जाऊन द्यायची नाही, कारण हवा गेले की ते ऑक्सिडाइज होणार. येस येस येस, थँक्यू. ओके, सो दिस इज रेडी. आपण नंतर प्लेटिंग करू. सो विल जस्ट कीप दिस रेडी. आपलं सूप तयार झालंय. सो सूप विल जस्ट ब्लेंड इट क्विकली. तर इथे माझ्याकडे ब्लेंडरचं, लेट्स सी की मला ते कनेक्शन लावता येते का. लावते आहे. येस. आणि आवाकाडोची रेडीमेड बॅग, सगळे राईप असतील साही आवाकाडो त्या बॅग मधले, तर ते फ्रीज मध्ये ठेवले तर तसेच राहतात, आणि मग जेव्हा खायचे असेल तेव्हा आयत्या वेळेला काढायचे, म्हणजे ते. येस, एक्झॅक्टली. सो ॲज यू कॅन सी द सूप बऱ्यापैकी थिक आणि व्यवस्थित त्याचं बॉईल झालंय त्याचं. सो लेट्स जस्ट ब्लेंड इट विथ द हँड ब्लेंडर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या रेग्युलर ब्लेंडर मध्ये टाकू शकता. ते ब्लेंडिंग करण्यामुळे काही फायदे असतात का, का नुसतं खाल्लं तरी चालेल? हॅलो अलका, मे बी शी कांट हिअर. दॅट्स ओके, आय विल आस्क हर अगेन. ब्लेंडरच्या आवाजात ऐकायला येत नसेल. काय सॉरी, काय म्हणलं? मी म्हटलं की ते ब्लेंडिंग करून त्याचे काही फायदे असतात का, म्हणजे तुम्हाला एनिथिंग हवं असेल रिलीज? तर तुम्ही ते जस्ट टू मेक इट इनटू द सूपी कन्सिस्टन्सी, कारण ते खायला सोपं पडतं. हा, नाही आम्हाला म्हणजे नुसतं जरी आम्ही असं खाल्लं सूप, म्हणजे विथ लिक्विड आहे. प्रॉब्लेम नाही. दिस इज जस्ट अ फॅन्सियर वे ऑफ सर्विंग इट. त्याचं बाकी काय असं, आणि ते दिसायला पण छान दिसतं म्हणून तसं सर्व केलं जातं. बस, बाकी काय असं वेगळं पण नाही. म्हणजे असं आय डिडंट नो की ते इफ देयर इज एनी बेनिफिट ऑफ ब्लेंडिंग, कारण कधी कधी काही असं काही काहीच गोष्टी नाही. रिलीज होतात यू कॅन आफ्टर डेफिनेटली, म्हणजे मी विंटर सूप वगैरे जे बनवते ना, तर विंटर सूप मध्ये आय नेव्हर ब्लेंड, कारण त्याच्यामध्ये इतक्या भाज्या असतात की ते ब्लेंड करण्याची गरजच नसते. राईट. ओके, थँक्यू. नो प्रॉब्लेम. अरे बापरे, आता मला भूक लागायला लागली. अलका, याच्याबरोबर ब्रेड हवा. हो, ह्याच्याबरोबर तुम्ही क्रस्टी ब्रेड असेल ना, सावरडो क्रस्टी ब्रेड, दॅट गोज रिअली वेल. हे दिस सूप इज रेडी. आपण हे थोडंसं लो करून मी याच्यावरती मूव्ह करते. मी कधी कधी याच्यावर कोथिंबीर घालते. हो, घालायची बिंदास. या
व्हेरी गुड. ऍब्सोल्युटली घालायची, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. कोथिंबीर सगळ्यातच छान लागते. सगळ्यातच छान लागते. ओके, आता आपला अगदी क्विक ब्रेकफास्टचा जो प्रकार आहे, कारण आपल्याकडे अर्धा तास अजून आहे. सो विल टेक द क्वेश्चन आन्सर्स, पण आपल्याला अजून 2 गोष्टी बनवायच्या आहेत. सो आउट ऑफ दॅट 1 पीस जो आपला रताळ्याचा जो पॅनकेक आहे ते बनवायचं आहे. सो आय एम जस्ट कीपिंग दी पॅन. तो ऑलरेडी थोडंसं गरम होतं त्याच्यावरच ठेवलंय मी, आणि हे सिमर करत ठेवलंय सूप. आता हे पॅन गरम होत असताना अजून एक गोष्ट तुम्हाला लागणार आहे. मी थोडं मूव्ह करते कॅमेरा वन्स वी डन टॉकिंग. एक फॉईल असेल तर ती घ्या, आणि कुठलं तरी जड झाकण किंवा अगदी तुमच्याकडे मॉर्टर अँड पेस्टल असेल तरी घेतलं तरी चालेल. ते थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊ आणि आपण पटकन रताळं किसून घेऊया. आता ही रताळ्याचा पण उकडत नसल्यामुळे किंवा रोस्ट करत नसल्यामुळे मला सालं काढावी लागणार आहे, परंतु सालांचे बेनिफिट जास्त आहेत. सो तुम्ही जेव्हा जेव्हा बेक कराल त्यावेळेला सालं तुम्हाला जर का आवडत असतील तर नक्की ठेवा. स्पेशली इकडची सालं थोडी पातळ असतात. हे इंडियन तू आणि कॅमेरा मूव्ह करशील का? कारण दिसत इंडियन आणि नाही. जॅपनीज स्टाईल मधला असल्यामुळे तुम्हाला थोडंसं ते थोडी जाड साल असते त्याची. एक आपण ना स्वीट पोटॅटो मध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत. रेड यॅम्स, हे इंडियन स्वीट दिस इज पोटॅटो द आहे, राईट? यॅम. ऍक्च्युली दिस इज यॅम. इंडियन किंवा जॅपनीज यॅम ज्याला म्हणतो ना ते आहे. आणि यॅम इज ऍक्च्युली अ नॅचरल वे ऑफ प्रोजेस्ट्रॉन. सो ज्यांना स्लीपचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी यामचा जर का वापर केला तर त्याचा बऱ्यापैकी बेनिफिट होतो. रताळी 2 रंगामध्ये मिळतात, तर कुठला रंग असं नाहीये, व्हरायटीज आहेत त्याच्या. इट्स अ टाइप ऑफ व्हरायटी, दॅट्स ऑल. बेनिफिट्स ऑलमोस्ट सारखेच असतात. जसं रताळ आपल्या कारल्याचं आहे ना, कारली पण तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये मिळतात. चायनीज कारली वेगळी दिसतात, इंडियन कारली वेगळी दिसतात, पण बेनिफिट वाईज दे आर ऑल सेम. ओके. माझा अनुभव असा आहे, दोन्ही आपण बेक केले ना तर तो जो ब्राऊन रताळा आहे ना ते जास्त गोड लागतो. हो, ते थोडंसं स्वीटर असतं कारण त्याची साल पातळ असते ना, आणि ही साल थोडी जाड असते याची. आपण किसून घ्यायचं आहे, आणि हे मी पाण्यामध्ये टाकते कारण एक्सेसिव्ह स्टार्च असतो तो काढायचा. दॅट इज द ओनली रिझन. राजश्रीताई, तुम्ही आणि यू आर ऑल कुकिंग, रताळ्याचं करताय तुम्ही? नाही, रताळ मला मिळालं नाही त्यामुळे मी आता बघतीये नुसती. आणि मेधा? मी पण नुसतं बघते. माझ्याकडे खरं रताळ आहे, पण माझ्याकडे खूप लेफ्ट ओव्हर्स आहेत. सो मी आता हे करत नाही, नंतर कधीतरी. ओके. मी रताळ्याचा किस करते बटाट्याच्या किसासारखा. नाही, त्याच कॅटेगरी मधला प्रकार आहे, फक्त तो जरा फॅन्सी दिसतो आणि खायला करायला सोपा. राईट. ऍक्च्युली मी रताळ्याचा किस पॉटलक साठी आमच्या ब्रेकफास्ट मेन्यू साठी नेला होता. सो माय कलिग्स, नॉन इंडियन कलिग्स लव्ड इट. एक्झॅक्टली. कारण त्यांना काय एनिथिंग सेव्हरी दे विल लाईक इट. राईट. ह्याच्यातला मी फक्त ह्याच्यात साधारण 2 होतील असे पटकन ते आपण बघू. मी ह्याच्यातलं फक्त पाणी काढून टाकते आणि आय एम हिटिंग द पॅन. आपला जो नॉनस्टिक पॅन आहे ना तो हीट करत ठेवलाय. हे किती 2 रताळे असतील का 3? आणि सर्विंग साईज? सर्विंग साईज साधारण एका माणसाला तुम्हाला 1 रताळ्याचा पूर्ण होऊ शकतो.
ओके. आणि आज आपण 3 घेतलेत का? नाही, आपण नेहमी याच्यातला अर्धच घेतलं ऍक्च्युली, कारण आपल्याकडे जरा वेळ कमी आहे ना, ते किसायला अजून वेळ लागेल. आता ह्याच्यामध्ये मी आपली क्युमिनची पावडर, मी सोनलच्या प्रश्नाला उत्तर देतेय. तिने लिहिलंय कॅन यू रिकॅप. तर मी असं सांगेन की आपण हे रेकॉर्ड करतोय सेशन, सो यू कॅन सी द व्हिडिओ रेकॉर्डिंग अगेन एकदा सेशन संपलं की. कारण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला वाटत नाही की अलकाला वेळ मिळेल रिकॅप करायला. ओके. ह्याच्यात चिली पावडर तुमच्या अंदाजाने तुम्हाला जशी हवी तशी टाका. आणि ह्याच्यात पण अगदी थोड्या प्रमाणामध्ये आय एम युझिंग द सॉल्ट. नंतर ब्लॅक पेपर, just mixing everything together. आणि ह्याच्यात तुम्हाला हवं असेल, आवडत असेल, तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. कोथिंबीर लुक्स आणि ऍक्च्युली टेस्ट इज गुड. सो तुम्हाला आवडत असेल नक्की टाका. शेंगदाण्याचं कूट नको ना? शेंगदाण्याचं कूट तुम्ही टाकू शकता, पण शेंगदाण्याने ते म्हणजे तुम्हाला अगदीच ज्या लोकांना खूपच पित्ताचा त्रास आहे, यू कॅन अवॉइड दॅट. पण दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी सिम्पल रेसिपी. स्पेशली लहान मुलांना आवडते हे. So Alka, so far you put sweet potato, थोडंसं salt and थोडंसं pepper, right? पेपर आणि जिरा पावडर टाकली आहे आणि थोडी चिली पावडर टाकली आहे. Okay. So this one is heated already. The pan is heated. आता ह्याच्यामध्ये मी अगदीकडे ह्याला एक तर नॉनस्टिक असल्यामुळे ह्याला तेल जास्त लागणार नाहीये. आणि भांड्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करा. भांडी शुड बी रिअली गुड. तुम्ही ज्या ठिकाणी लाईफ टाईम राहतात तुमच्याकडे, त्याच्यामुळे भांड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट नक्की करा. जसं आपण साड्या इन्व्हेस्ट करतो ना, तसं भांड्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. नॉनस्टिकचा कुठला आहे ग? कुठली व्हरायटी आहे? माझं टिफाल आहे हे. टिफाल आणि ऑलकॅड युजली इज वन ऑफ माय फेवरेट्स. महाग असतात, पण ऍज आय सेड इट स्टेज फॉर इयर्स अँड इयर्स. ओके. तर साधारण आपल्या हाताचा म्हणजे मूठ घेतली मी अख्खी, आणि ती मूठभर जस्ट त्याच्यात पसरवून ठेवणार आहे मी. म्हणजे एका त्या अर्ध्या रटाळ्यामध्ये माझे 2 पॅनकेक्स व्हायला पाहिजेत. ह्याला काही बाइंडिंग वगैरे करायसाठी करायची गरजच टाकायची गरज नाही. सी की आपल्याला बाइंडिंगची का गरज लागत नाही. सो हे एकत्र केलेत मी गोल आकारामध्ये. आणि ह्याच्यावरती आपली जी फॉईल असते ना, ती फॉईल टाकायची. आणि त्याच्यावर आपण हे झाकण ठेवायचं. सो दिस झाकण विल हेल्प यू ॲज अ बाइंडर. ज्याला म्हणतो ना हेल्प बाइंडिंग कपॅसिटी, हे एकत्र त्याला ठेवेल एकतर. आणि वजन असल्यामुळे इट विल मेक शुअर की सगळे जे आपल्या रताळ्याचे जे कीस आहेत ना, ते सगळे एकत्र येतील. ऑल दोज ग्रेटेड ग्रॅन्युअल्स विल कम टुगेदर. मला ऑलरेडी इथे सिमरिंगचा आवाज येतोय. यू कॅन हिअर द सिमरिंग ॲज वेल. हलका हे एअर फ्रायर मध्ये करता येईल? एअर फ्रायर मध्ये बाइंड नाही होणार. बाइंडिंगचं काम ह्याच्यामुळे होतं, या गोष्टीमुळे होतं. ऑइल का यूज केलं याच्यात? तूप का ऑइल? तूप नाही, तुम्ही तूप यूज करू शकता, कोकोनट ऑइल यूज करू शकता. माझ्याकडे एक्स्ट्रा व्हर्जिन होतं, दॅट्स व्हॉट आय हॅव युज्ड. ओके. आणि जनरली कुकिंग मध्ये जनरली कुकिंग मध्ये हाय कुकिंग, आपलं इंडियन कुकिंग बऱ्यापैकी हाय कुकिंग असतं ना, तर अशा वेळेला आय नॉर्मली यूज अवकाडो ऑइल. ओके. आणि तूप पण वापरते मी बऱ्यापैकी. तुपाचं डीप फ्राईंग असं काही असेल तर मग डीप फ्राईंगच्या ह्याला आपल्याकडचं जे इंडियन काय म्हणतात सफोला ऑइल असतं ना, ते वापरते मी. किंवा मग पीनट ऑइल वापरा. पीनट ऑइल फॉर कुकिंग इज गुड, मीन्स फ्राईंग इज गुड.
किंवा ओके. आणि इव्हन पीनट व्हेजिटेबल ऑइल इज गुड. ओके. आणि पीनट ऑइल साधारण इंडियन फूड कुकिंग साठी पण चालतं का, रेग्युलर कुकिंग साठी? मी कुकिंग पीनट मध्ये नाही करत. कुकिंग आय युजली यूज इट इन द avocado ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइल मध्ये फ्राईंग. ओके, थँक्यू. सो दिस इज सिमरिंग ऑलरेडी. आणि तुम्ही इथे वाफा बघू शकता, येतात, सुरुवात झाली. वुड वॉफल मेकर वर्क? ऍब्सोल्युटली इट विल वर्क. ज्यांना हे नको असेल, ऑइल नको असेल, दे कॅन ऍक्च्युअली यूज द वॉफल मेकर एज वेल. मी अशाच, म्हणजे आता कोणीतरी म्हणालं तसं, मी असेच उपासाचे हॅश ब्राऊन कम हे असं तव्यावर टाकते, फक्त त्याच्या दाण्याचं कूट कोथिंबीर घालून. हा, नाही, ते तुम्ही म्हटलं ना, तुम्ही जितक्या गोष्टी कराल ना इमॅजिन, आणि जस्ट यूज युअर बेस्ट इमॅजिनेशन इन द कुकिंग. देर इज नो लिमिट त्या कुठल्याच गोष्टीला. ओके, आता फायनल आपलं जे करणार आहोत आपण आता, स्मूदीसाठी मी ह्याला बेसिकली कोकोनट वॉटर दिलं होतं. आता माझ्याकडे घरामध्ये आज कोकोनट वॉटरच्या ऐवजी, सिन्स आय एम गोइंग टू यूज इट फॉर माय लंच, सो म्हणून मी ओट मिल्क वापरणार आहे. सो ओट मिल्क मध्ये स्मूदी करणार. इट्स अ व्हेरी व्हेरी क्विक रेसिपी. काही त्याला वेगळं डोकं लागत नाही. वन ऑफ द बेस्ट वेज टू मेक द स्मूदीज. सो यू कॅन यूज 1 cup ऑफ कोकोनट वॉटर और एक कोकोनट मिल्क और ओट मिल्क. मी आता ओट मिल्क वापरलंय, किंवा सीड मिल्क, विच एवर वे यू वॉन्ट. Can you use almond milk? हा, Can you use almond milk? आल्मंड मिल्क ऍब्सोल्युटली कॅन, येस. म्हणजे माझ्याकडे कोकोनट वॉटर पण आहे, पण आय वॉज जस्ट थिंकिंग की कोकोनट वॉटरनी ना थोडीशी स्मूदी क्रिस्पी होते, म्हणजे असं रिफ्रेशिंग होते जास्त. आणि या समरसाठी तशा स्मूदीज जास्त छान लागतात. नॉन डेअरी प्रॉडक्टच्या स्मूदीसाठी आउट ऑफ ओट मिल्क, सॉय किंवा आल्मंड, ह्याच्यातलं तुम्ही कुठलं प्रिफर करता आणि वाय? मी जास्त सोय मिल्क वापरत नाही, पण आय यूज आल्मंड मिल्क, ओट मिल्क, सीड मिल्क अशा म्हणजे नॉन डेअरी स्मूदीसाठी वापरतो. थँक्यू. आता हे उलटून बघूया आपण, हे बाइंड झालंय का. थोडंसं बाइंड लागणार आहे अजून. सो विल कीप इट गोइंग टिल वी मेक अवर स्मूदी. आणि तू हे एकदम लो फ्लेमवर ठेवलंयस ना? नाही, मीडियम फ्लेमवर आहे हे. मीडियम फ्लेमवर ठेवलं. मी कॅमेरा फक्त तुम्हाला जस्ट दाखवते की स्मूदी मध्ये काय ऍड करते मी. सो ह्याच्यामध्ये तुम्ही एज अ सेड, यू कॅन टेक ओट मिल्क, सीड मिल्क, तुमचं आल्मंड मिल्क, कोकोनट मिल्क, कोकोनट वॉटर, ते 1 कप घेतलंय. नंतर माझ्याकडे मिक्स्ड बेरीजचं पॅक आहे, तर आय एम युझिंग मिक्स्ड बेरी पॅक. वाईल्ड ब्लूबेरी ब्लेंड म्हणतात त्याला. तर ते त्याच्यामध्ये युजली रॉसबेरी, ब्लूबेरीज आणि ब्लॅकबेरीज असं मिक्स असतं. कारण ऑलरेडी मी स्ट्रॉबेरीज सॅलडमध्ये यूज केलंय, त्याच्यामुळे आय एम गोइंग टू यूज ओनली द रेग्युलर बेरीज. आता हे अर्धा कप आहे. अर्धा कप बेरीज टाकले. आणि अनदर फेवरेट गोष्ट माझी, आपण मागे पण मला असं वाटतं 1-2दा बोललो होतो आपण याच्याबद्दल, तर ड्रॅगन फ्रूटचे चंक्स मिळतात. सो अगेन व्हेरी हाय इन फायबर, इट फिल्स यू अप रिअली वेल. कॉन्स्टिपेशनचा इश्यू असणाऱ्या लोकांना ड्रॅगन फ्रूट इज हायली रेकमेंडेड. सो असे त्याचे असे चंक्स दिसतात. सो आय एम गोइंग टू यूज अबाउट. कॉस्को मध्ये मिळतात. कॉस्को मध्ये ड्रॅगन फ्रूट नाही पाहिलेलं मी. हे मी वेगन्स मधनं घेते, म्हणजे लोकल होल फूड्स मार्केट मधनं घेतलंय. ओके. हे फ्रोझन फ्रुट्स आहेत राईट, आणि हे होल फूड्सचे आहेत का? हा, हे होल फूड्स मध्ये मिळतात, वेगमन्स मध्ये मिळतात, हॅरिस्टेडर मध्ये मिळतात, कुठल्याही लोकल फूड्स मध्ये मिळतील. ओके. Can you add mango? यू कॅन ऍब्सोल्युटली ऍड मँगो. आणि त्याच्यामध्ये 1 खजूर आहे, म्हणजे एका कपाला 1 कप दुधाला 1 खजूर टाकलाय. त्याचं परचं पीठ काढून टाकलंय.
मी खजूर मध्ये ह्याच्यात पण भरपूर व्हरायटी मिळतात. सो विच वन डू यू रेकमेंड आणि कशामध्ये वेर इज द बेस्ट सोर्स? खजूर म्हणजे मेटजूल खजूर खजूरमध्ये इंडियन मेलडॉन डेट्स असतात ना, ते जास्त चालतात, पीटेड असतात आणि मोठे असतात. त्याच्यात जे आयर्नचा कॉस्को सोर्स मध्ये मिळतात बऱ्यापैकी ते, असतो. हा, जे कॉस्को मध्ये हो हो युजली चालेल, मिळतात. दॅट इज ऑल्सो गुड. ऑर्गॅनिक बघा फक्त शक्यतो, समथिंग गुड. कारण त्याच्यात सल्फर अगेन सनच्या याच्यामध्ये नॅचरली सन प्रोसेसमध्ये असेल तर गुड, पण सल्फाईड असेल तर नॉट एव्हरीबडी कॅन टॉलरेट. नंतर दिस इज अबाउट क्वार्टर किंवा त्या अर्ध्यापेक्षा पण छोटासा अवकाडोचा तुकडा आहे. अगेन जर का दोघांची असेल तर तो अख्खा तुकडा टाकलाय मी. आणि ऑल वी आर गोइंग टू डू इज टू ब्लेंड इट टुगेदर. As you can see, the color is already changing. कलर चेंज होतोय त्याचा. खजूर हा कुठल्याही मेडिटेरेनियन किंवा मिडल ईस्टर्न ग्रोसरी स्टोअर मध्ये खूप छान मिळतो. स्टोर्स मध्ये खूप जास्त चांगला मिळतो. समजा मेडिटेरियन स्टोअर जवळपास नसेल तर व्हॉट इज द नेक्स्ट बेस्ट सोर्स, म्हणजे बिग स्टोअर ब्रँड? इंडियन स्टोअर मध्ये पण असेल किंवा हे ट्रेडर जोन्स मध्ये मिळतं कॉस्को, सगळं. होल फूड्स ट्रेडर जोन्स मध्ये ट्रेडर जो मध्ये आहे. येस येस, ट्रेडर जो मध्ये पण आहे. स्प्राउट्स मध्ये आहे. आणि आत्ताच एस्पेशली रमदान संपलं, रमदानच्या दरम्यान सगळीकडे सगळं हे मिळतं, राईट. फळं आणि खजूर. मला वाटतं वॉफल मेकर मध्ये एकदम लवकर आणि छान होईल. ओके, मी फक्त फ्लिप केलंय त्याला. आय जस्ट फ्लिप द पॅनकेक, दॅट्स ऑल. And you can see as this is a good red color, bright red color smoothie. Very nice. So along with that, you can add the तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फ्रुट्स टाका वरनं. Any kind of seeds you can add from the top. आणि this along with the pancakes goes as a very good breakfast to start with. So this is going to be like a startup for your day. की स्मूदी आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे कुठल्याही भाज्या, हिरव्या भाज्या असतील, पण बेरी स्मूदीज आर द बेस्ट टू स्टार्ट विथ. हलका याच्यामध्ये थोडे भिजवलेले चिया सीड्स वगैरे पण टाकतात. काहीही टाकू शकता तुम्ही. दिस इज जस्ट द बेस. त्या बेसच्या अनुषंगाने केलंय बस. बाकी तुम्ही ऍज अ सेट बी क्रिएटिव्ह, काय हवं ते तुम्हाला टाका त्याच्यात. हे जर अकाई बाउल करतात हे असं स्मूदी, असं, हा एक्झॅक्टली. सो हाऊ डू यू मेक इट? अकाई बाउल मध्ये काय करतात ऍब्सोल्युटली यू जनरली? कॅन. फक्त त्याच्यामध्ये अकाई बाउल मध्ये फरक, म्हणजे असाई बाउल मध्ये फरक एवढाच असतो की त्याच्यामध्ये थोडीशी घट्ट असते. ते स्मूदी थोडी घट्ट असते. हो, कसं काय असतं ते घट्ट? म्हणजे कारण यू त्याच्यात ऍड. तुम्ही लिक्विडचं प्रमाण कमी असतं आणि इट्स व्हेरी हायली फ्रोझन, म्हणजे बऱ्यापैकी ओके फ्रीज केलेलं ओके. असतं ते. आणि अवोकाडोज वगैरे टाकलेले असतात त्याच्यात. सो यू कॅन ऍब्सोल्युटली यूज दॅट. आता आपल्याकडे बरोबर 10 मिनिटं आहेत. सो 10 मिनिटामध्ये वी विल लेट्स फिनिश अप द चटणी. आणि मला आठवत नाही की ही आपण आधी केली होती का. मे बी केली असेल, पण आय एम जस्ट गोइंग टू फिनिश इट अप जस्ट टू गो अलॉंग विथ आपल्या या पॅनकेक्स बरोबर. हलका पटकन इन्ग्रेडियंट्स सांगून टाक सो एकीकडे. याच्यामध्ये 3च गोष्टी आहेत. फक्त अवोकाडो, आपलं कोथिंबीर, हिरवी मिरची, जिऱ्याची पावडर आणि लेमन ज्यूस, लेमन लाईम ज्यूस. दॅट्स ऑल वी आर गोइंग टू ऍड. So as you can see, avocado टाकलाय. आता ही चटणी थोडी तिखट हवी आहे आणि हे कमी स्पायसी हॅलपिनियोज आहेत.
त्याच्यामुळे ऍडिंग इट विथ सीड्स, त्याला तिखटपणा नाहीये फार. नंतर उरलेला अर्ध लिंबू, आणि थोडीशी कोथिंबीर. मी साफ करून धुवून ठेवली होती कोथिंबीर. आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर, साधारण 1/4 टीस्पून टाकली मी. थोडस पाणी, त्याची चटणी वाटून घेऊ. आपले जे नॉर्मल मिक्सर असतात ना त्याच्यात अशी चटणी चांगली होत नाही, की कोणतं स्पेशल मिक्सर आहे मी का? ऍक्च्युली याचा माझ्याकडे माझ्या मुली जेव्हा लहान होत्या त्यावेळेला बेबी फूडचा मिक्सर घेतला होता. तो माझा जवळजवळ 15 वर्ष चाललाय. 15-16 वर्ष त्याचं ते चालू आहे. जवळजवळ 16 वर्ष झाली असतील. धाकटीच्या वेळेला घेतला होता तो. आणि avocado मी ऍक्च्युली चटणीला असा एक खूप छान छान असा काय म्हणतात ना घट्टपणा येतो. थोडासा त्याच्यामध्ये मी आपलं रेग्युलर सी सॉल्ट हे टाकणार आहे. मिक्सर जर चांगला एकदम हवा असला तर व्हायटामिक्स म्हणून आहे, तो एकदम एकदम चांगला मिक्सर आहे. हो व्हायटामिक्स मी ब्लेंडिंग साठी वापरते, म्हणजे आपलं हाय ब्लेंडिंग असतं ना त्याच्यासाठी. चटण्यांसाठी मी कॉफी ग्राइंडर वापरते. कॉफी ग्राइंडर पण आहे माझ्याकडे, फक्त त्याच्यात प्रॉब्लेम एवढाच असतो, कॉफी ग्राइंडर थोडासा छोटा पडतो. न्यूट्रीबुलेट ऑल्सो वर्क्स फॉर चटणी. परफेक्ट. सो आपल्या सगळ्याच गोष्टी तयार झाल्यात. आपण प्लेटिंग करून बघूया कसं दिसतंय. जरा बाजूला ठेवतो. आपलं सूप, अलका, यू आर गेटिंग एव्हरीथिंग रेडी. मला प्रश्न आहे की टोमॅटो डिटॉक्स मध्ये वापरलेला चालतो का? टोमॅटो वापरतात खूप रेअरली. नाईटशेड फॅमिली मधलं जसं ब्लॅक हे आहे ना आपलं बेल पेपर आहे तसंही वापरायला काही हरकत नाहीये, फक्त म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये नाही. आता मी टोमॅटोचा आपल्याला त्या जस्ट सूपला सजवण्यासाठी म्हणून आय एम जस्ट मेकिंग द स्किनचा जो वरचा आपण फुल करतो ना पटकन, आय एम जस्ट पुशिंग इट टुगेदर, दॅट्स ऑल. कोकोनट वॉटर हा कुठला म्हणजे कुठून घ्यायचा चांगला असतो रिलायबल? कोकोनट वॉटर पण मी ह्याच्यातनं घेते, कॉस्कोतनं घेत नाही. आय टेक इट फ्रॉम होल फूड्स. ओके, इज इन द टेट्रा पॅक इज गुड? ना कोकोनट या टेट्रा पॅक इज फाईन. जर का बॉटल मध्ये मिळत असेल उत्तम, पण ते बघायला लागतं. पण टेट्रा पॅक इज फाईन. ओके. आजकाल तो नवीन एक आलाय कॉस्को मध्ये, हार्वेस्ट, विच इज लाईक अ पिंक कलर कोकोनट वॉटर. व्हॉट्स युअर थॉट ऑन ऑनेस्टली मी कधी वापरलेलं नाहीये ते. मी ऐकून आहे, पण ते काय आजकाल ना मार्केटिंग इज अ बिग थिंग फर्स्ट ऑफ ऑल. येस, आजकालच्या जगात त्याची ना नॅचरल चव सोडून त्याच्यात सगळ्या प्रकारच्या चवी ऍड केलेल्या मिळतात आजकाल. तर ते जर तुम्हाला नॅचरल चव आवडत असेल तर ते अवॉइड केलं तर. हा थोडंसं आणि गोडसर वाटलं मला ते. मागच्या वेळेला कोणाकडे तरी प्यायलं होतं मी, पण म्हटलं बाबा ह्याच्यात आता
पिंक बिंक सगळे प्रकार मिळायला सुरुवात झाली आहे. आता सूप मध्ये हळद घातली असती तर हळदीचा वापर हळदीने रंग बदलेल, बाकी काय नाही. चला अलका, आम्ही आता लाईन लावतोय तुझ्याकडे. कधीही या, केव्हाही या. विश यू आर नियर. बासुंदी पण आहेच. बासुंदी पण आहेच. बासुंदी म्हटलं की आपल्या हळदी कुंकवाचं दूध आठवते. एक्झॅक्टली. बरं, एक प्रश्न मला कुणीतरी पाठवला आणि आय नो द आन्सर की दे आर डिफरंट, पण तू सांग, चिया सीड्स आणि बेसिल सीड्स म्हणजे तुलसी सीड्स आर दे सेम ऑर डिफरंट? सेम कॅटेगरी आहे, परंतु सब्जा काय म्हणतात, वेगळी जात म्हणली जाईल त्याला. So this is our pancake, आपलं सूप, वाव, त्याच्या बरोबरीने त्याच्यावरची चटणी. सो अलका, हे आज बर्थडे बॉयला मिळणार आहे का खायला? बर्थडे बॉयला खायला मिळणार आहे. एक्झॅक्टली. जे नंतर जॉईन झाले त्यांना संदर्भ सांगायचा, म्हणजे आज अलकाच्या मिस्टरांचा बर्थडे आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विश केलं, तर त्यांना आज हे छान जेवण मिळणार आहे. आणि आपण कुठला अजून सॅलड. येस, ऑफकोर्स. सॅलड आणि चिया सीड्स आहे. चिया सीड्सचं पुडिंग. आणि स्मूदी यू पण शुड आहे. स्टार्ट अ कुकबुक अलका, रिअली. म्हणजे खूप इनोव्हेटिव्ह रेसिपीज आहे आणि खूपच छान. थँक्यू. त्याच्याबरोबर आपलं डिझर्ट फायनल. अलका, नंतर ना याचा एक असा छान फोटो काढ आणि तो ग्रुपवर टाक. ग्रुपवर टाकेन. येस, ऍब्सोल्युटली. ग्रेट आयडिया. स्मूदी पण राहिली की. स्मूदी पण राहिली. आता काय काय ठेवायचं प्लेट मध्ये? हे साईडला. वन ऑफ द, आता स्मूदी इथे. सो आपण 1.25 ते 1.5 तासामध्ये आपण पूर्ण बिल व्यवस्थित तयार करू शकतो. सो नॉट अ प्रॉब्लेम एट ऑल. तरी आपण मध्ये मध्ये बडबड करत होतो म्हणून थोडासा एक्स्ट्रा वेळ वाढला, परंतु 1 तासामध्ये हे पूर्ण बिल तयार होणं अगदी सहज शक्य आहे. हे सूप मध्ये जे मसाले तुम्ही वापरले ते तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर लिहू शकाल का? हो, मी या रेसिपी शेअर करीन ना एनिवेज. ओके. हो, ह्याचा रेसिपी डॉक्युमेंट ऑलरेडी शेअर केलेला आहे का? राईट. रेसिपीचं डॉक्युमेंट नव्हतं केलं मी ज्यांना कुक करायचं होतं ना माझ्याबरोबर, त्यांच्यासाठी मी ती ह्याची इन्ग्रेडियंटची लिस्ट पाठवली होती. ओके ओके. पण ते रेकॉर्डिंग मिळणार आहे ना? रेकॉर्डिंग. हो, तेच मी आता सांगणार होते की आपलं सेशन रेकॉर्डेड आहे आणि हे आपल्या BMM मेडिटेशन ग्रुपवर नेहमीप्रमाणे शेअर केलं जाईल. तर जर तुम्ही मेडिटेशन ग्रुपचा भाग नसाल व्हॉट्सअपवर, तर प्लीज जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला हे सगळे सेशन्सचं रेकॉर्डिंग बघायला मिळेल. ऑलराइट, आय थिंक वी हॅव एंडेड ऑन टाइम. अगदी वेळ. धन्यवाद. मी अगदी दृकश्राव्य पद्धतीने शिकले तुझ्याकडनं. किती दिवसांनी हा शब्द ऐकला. थँक्यू सो मच. अलका, एकदम मस्त मजा आली करताना. हो, थँक्यू सो मच. Alka, this was the best session. You have to start your cooking channel on YouTube. नुसतं दाखवत नाहीस, Seriously, cooking channel or book. कटिंग त्याचं फूड व्हॅल्यूज कुठल्याही चॅनलवर आपण बघत नाही ते. सो फॅन्टॅस्टिक. नो विचार आहे, बघूया. विचार आहे, फक्त वेळ मिळाला पाहिजे. दॅट्स ऑल. ओके, मी क्विकली सांगते आणि मग बाकीचे प्रश्न विचारते. नेक्स्ट वीक इज डॉक्टर सबनीस योगा गुरु माझा एक आहे आणि त्याच्यामध्ये हास्य योगा आहे, मेडिटेशन, हास्य योगा आणि सम प्राणायाम पोझिशन्स असं आहे. आपला रेग्युलर टाइम नेक्स्ट संडे. थोडं नाचायची तयारी ठेवून या. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पटापटा आपल्या BMM ची तिकीट काढा आणि इट इज ओपन. 27 तारखेला पहिला दिवस आहे, पण ओपन झालाय. इफ यू गो 1 day अर्लियर द प्लेन तिकीट्स आर मच चीपर. जस्ट चेक इट आउट.
So Alka, that's it. the best part Thank was you. for me was I'll have to go. knowing की त्याचे डिटॉक्स बेनिफिट्स कसे आहेत. सो द वे यू नॅरेटेड एव्हरीथिंग वॉज रिअली नाईस. थँक यू. थँक्स अ लॉट.